पुढच्या हो. वेळेस म्हणजे हे लेक्चर संपलं की त्याचं चार्ट पण पाठवते. हा, तर साधारणतः मी एक म्हणजे बोलता बोलता तरी आपलं सांगते थोडस, की साधारणतः कसं स्तनदा मातेचा सकाळी 6 वाजता समजा दूध 1 ग्लास, त्याच्यानंतर डिंकाचा लाडू 1 तासानी, त्याच्यानंतर 1 प्लेट पोहे उपीट किंवा शिरा किंवा लापशी, हम्म किंवा एक वाटी मोड उसळ आलेली वाटीची, किंवा मग असं उसळ किंवा 1 वाटी म्हणजे मोड आलेली कडधान्य कुठली पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर मग साधारणतः 10च्या आसपास मोसंबीचा रस किंवा ज्यूस काहीतरी एखादं फळ घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये 2 पोळी किंवा म्हणजे तुरीचे साधे वरण, एखादी मुगाचे किंवा तुरीचे वरण. त्याच्यानंतर मिश्र भाज्यांचा पुलाव घेऊ शकतो, किंवा म्हणजे भाज्या कुठल्या पण, एक कोशिंबीर, एक भाजी, हम्म आणि थोड्याफार चटणीमध्ये शेंगाची, तिळाची, जवसाची, कारळाची अशी कुठे पण, किंवा ओल्या चटण्या पण घेऊ शकतो आपण, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी. अं त्याच्यानंतर साधारणतः 4च्या आसपास मध्ये आपण की एखादं सूप घेऊ शकतो. किंवा मग साधारणतः, किंवा कुणाला सवय असेल चहा कॉफीची, तर तुम्ही अर्धा कप चहा कॉफी घेऊ शकता, किंवा नारळाचं पाणी असं 4च्या आसपास घेऊ शकता. त्याच्यानंतर 5 वाजता मग फळ घेऊ शकता एखादं. नंतर रात्रीचं जेवण मग आपण काय साधं फुलके किंवा भाकरी, मग आपलं पिठलं असू शकतं, किंवा शेंगदाण्याची आमटी असू शकते, किंवा भेंडीची भाजी, असं कुठली पण तुम्हाला जे शक्य आहे ती भाजी किंवा असं आपण घेऊ शकतो. आणि झोपण्यापूर्वी मग खारकेचं दूध घ्यायचं किंवा शतावरी चूर्णाचं दूध घ्यायचं. हम्म सकाळी पण शतावरीचं दूध घेऊ शकता, म्हणजे प्लेन दूध घ्यायच्या ऐवजी आपण शतावरीचं दूध काय करू शकतो, घेऊ शकतो. हा, तर हॅलो साधारणतः हा काय मॅम. झाला, साधारणतः हॅलो. आवाज येत नाहीये का? नाही नाही, आवाज येतोय मॅडम. ते मधुमेहापर्यंत म्हणजे गर्भिणी मातेचा मधुमेहाचा पॉइंट चालू होता आणि तिथपर्यंत झालेला आहे मॅडम. आणि त्याच्यानंतर आहाराचं थोडस सांगितलं होतं, पण मला वाटतंय पूर्ण नाही झालं ना ते. हो. स्तनदा मातेचा आहार नाही नाही, आहार पूर्ण नाही झालेला. पूर्ण नाही झाला मॅडम आहार. बरं, आपण कुठपर्यंत आलो होतो साधारणतः? अमिनो ऍसिड्स वगैरे द्यायला पाहिजेत. काय तेलबिया, डाळी, नॅचरल फॅट्स, रिसोर्सेस. आईच्या आहारावर कसं दुधाचं बाळाचं आणि दूध दूध कसं पौष्टिक आहे त्याच्यावर अवलंबून हा, असतं. तर त्याच्या थोडक्यात काय, तर स्निग्ध किती उष्मा हवा, म्हणजे आता तिच्या जेवणामध्ये काय काय असावं ना, त्याच्यामध्ये मला वाटतं आपण प्रथिने बघितले होते आणि स्निग्धापर्यंत आलो होतो, फॅट बघत होतो आपण. फॅट मध्ये आपण साधारणतः स्निग्धाम्ल घेतली होती सगळी. हम्म कारण म्हणजे स्निग्धाम्ल म्हणजे फॅट मध्ये येतं, मग ते मग बदाम बी येऊ शकतं, खारीक येऊ शकतं, मगज बी येऊ शकतात, म्हणजे हे सगळं हेल्दी फॅट आहे. हा, जे काही आपण किंवा दुधातलं फॅट आहे, किंवा आपलं जे आपण दूध पितो त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात फॅट असतं. तर हे सगळं कसं आहे की हेल्दी फॅट आहे, अमिनो ऍसिड, स्निग्धाम्ल जे म्हणतो आपण, ती सगळं आपल्याला काय करतं त्याच्यामुळे हे मिळतं. म्हणजे खोबरं आलं, मग त्यात शेंगदाणे आले, शेंगदाणे पण कसं येतं की स्निग्धाम्लामध्ये, कारण खोबऱ्यामध्ये तेल असतं, ओल्या खोबऱ्यामध्ये फॅट असतं. तर मग तुपाचं प्रमाण ह्या प्रमाणात आपण जास्त वाढवलं पाहिजे. तर हे सगळं स्निग्ध आम्लामध्ये किंवा स्निग्ध पदार्थामध्ये येतात. आता मल्टीव्हिटॅमिन्स किंवा मायक्रोन्युट्रियन्स जे आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सगळे येणार. कुठले कुठले येणार, जीवनसत्व येणार, जीवनसत्व ड येणार, नंतर B1, B2, B3, B6 किंवा व्हिटॅमिन सी येणार. तर ह्या सगळ्यांची मात्रा काय होते की गरोदरपणी काय होते, वाढते. साधारणतः किती लागतं हे, तर 350 मिलीग्राम जीवनसत्व कसं लागतं, जास्त लागतं स्तनदा मातेला. नॉर्मल माणसापेक्षा किंवा नॉर्मल स्त्रीपेक्षा 350 मिलीग्राम काय लागतं, व्हिटॅमिन ए गरोदर स्त्रीला जास्त प्रमाणात लागतं. मग त्याच्यानुसार काय ठेवायचं की म्हणजे यकृतामध्ये व्हिटॅमिन ए चा साठा होतो बऱ्यापैकी काही, कारण वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहेत ते काही शरीरामध्ये साठवून ठेवले जात नाहीत. म्हणजे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे ते फॅटमध्ये, लिव्हरमध्ये. तर व्हिटॅमिन ए कसं लिव्हरमध्ये बऱ्यापैकी साठवून ठेवलं जातं, त्यामुळं जरी कमतरता निर्माण झाली तरी पण ते काय होतं की लिव्हर मधनं घेतलं जातं. पण तरी पण शक्यतो आपण आपला आहार, मग व्हिटॅमिन ए साठी आता तुम्हाला साधारणतः काय आहार घेऊ शकता तुम्ही, तर बिटा कॅरोटीन, म्हणजे ज्यांना ऑरेंज कलर आहे, किंवा कॅरोटीन त्यांना ऑरेंज कलरची सगळी फळं घेऊ शकता. मग त्यामध्ये गाजर आलं, पपई आहे, पपई थोड्या प्रमाणात घेऊ शकता, संत्री, मोसंबी. तर किंवा व्हिटॅमिन एच्या टॅबलेट, म्हणजे अगदीच खूप कमी प्रमाणात झालं किंवा अडचण आली तर आपण व्हिटॅमिन एच्या गोळ्या घेऊ शकतो, किंवा अंड्याचा पिवळा बलक घेऊ शकतो, मेथी, पालक, पालेभाज्या, किंवा मटार, टोमॅटो
टोमॅटो, आंबा. आंब्यामध्ये पण कसं फळ आहे, आंब्यामध्ये पण कसं असतं की बीटा कॅरोटीन किंवा विटॅमिन ई कसं असतं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतं. तर हे आपण काय करतो साधारणतः हे करू शकतो आपण. आणि आता हे विटॅमिन ए झालं आपल्याला की विटॅमिन ए काय 350 मिलीग्राम म्हणजे लागतं साधारणतः. पण म्हणजे दिवसभरामध्ये साधारणतः 950 मिलीग्राम रेटिनॉल म्हणजे विटॅमिन ए मध्ये आपण नावं बघितली होती की रेटिनॉल आणि बॅटा कॅरोटीन असतं. तर त्याच्यामध्ये 950 मिलीग्राम दिवसभरामध्ये काय लागतं रेटिनॉल लागतं आणि 7600 मिलीग्राम मध्ये काय लागतं बीटा कॅरोटीन लागतं. काय लागतं 7600 मिलीग्राम बीटा कॅरोटीन लागतं. आता जीवनसत्व ड बघायचंय आपल्याला. आता जीवनसत्व ड बघताना काय बघायचं आपल्याला तर आता जीवनसत्व ड म्हणलं की त्यात कॅल्शियम आणि काय आलं फॉस्फरस आलं. मग आता हे जरी आपण कॅप्सूल मध्ये घ्या कशामध्ये किंवा आता तुम्हाला माहिती की कॅल्शियम साठी सोर्सेस सगळ्यात मेन सोर्सेस कुठले कुठले आहेत तर साधारणतः डिंक. डिंक हा कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम किंवा फॉस्फरस मिळायला एकदम चांगला असतो. त्याच प्रमाणामध्ये काय असतं की पनीर आपण जे खातो पनीर किंवा नाचणी आणि बाजरी आठवड्यातून एकदा ही वृक्ष आणि उष्ण असतात. तर त्याच्यामध्ये साधारणतः आपण एक अल्टरनेट डे किंवा एक दिवस नाचणी दुसऱ्या दिवशी बाजरी किंवा थंडी असेल तरच बाजरी उष्ण उन्हाळा असेल तर बाजरी कधीतरी आठवड्यातून एकदा थोडीफार पेजच्या प्रमाणात घ्यावी किंवा असं आंबील करून घेतो ना आपण नाचणीचं आंबील ज्वारीचं उन्हाळ्यामध्ये आंबील पितो आपण. तर ते कसं असतं ताकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये घालून त्याला फोडणी दिलेली असते किंवा पाण्यामध्ये शिजवून त्याच्यामध्ये नंतर दही ताक घालून खातात असं पण करतात. तर ते थंड असतं शरीराला तर ते उन्हाळ्यामध्ये आपण तसं आंबील स्वरूपात घेऊ शकतो. आणि इतर वेळेस मग तुम्ही भाकरी घेऊ शकता नाचणीची ज्वारीची किंवा किंवा नाचणीची खीर घेऊ शकता. हम्म तर हे असं आपण काय करू शकतो विटॅमिन डी साठी हे घेऊ शकतो. पनीर मध्ये जास्त असतं अंड्यामध्ये जास्त असतं. जे नॉनव्हेज खातात त्याच्यामध्ये माशाच्या ऑइलमध्ये कॉड लिव्हर ऑइलमध्ये जास्त प्रमाणात असतं. दुधामध्ये असतं लोण्यामध्ये असतं. तर साधारणतः काय विटॅमिन डी काय करतो आपल्याला ह्याच्या प्रकारे आपल्याला काय करता येतं ह्या सगळ्या गोष्टीतनं. त्याप्रमाणे विटॅमिन जे D3 आहे तर ते काय करतो आपण ते उन्हात उन्हात बसायचं म्हणजे काय तर सकाळच्या कोवळ्या उन्हात तर त्याच्यामध्ये ते स्किन मध्ये निर्माण होतं. तर विटॅमिन D3 असेल तर त्याला काय करायसाठी आपल्याला कोवळ्या उन्हात ठेवायला सांगतात. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला किती ग्रॅम ह्याची गरज असते समजा स्त्रीला काय असते रोज 10 मिलीग्रॅम म्हणजे काय 400 इंटरनॅशनल युनिट इतकी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. म्हणजे 10 मिलीग्रॅम म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 10 मिलीग्रॅमलाच म्हणजे 400 इंटरनॅशनल युनिट असं विटॅमिन डी आपल्याला काय लागतं रोजच्या प्रमाणामध्ये लागतं. आणि त्यासाठी आपण मग अगदीच जर नाही मिळत आहे आपल्याला आहारातून तेवढे सफिशियंट नाही मिळत किंवा तेवढं तरी ऑब्झर्वेशनला किंवा ऑब्झर्व व्हायला काय काय प्रॉब्लेम्स येतात. तर त्यावेळेस काय करायचं की मग सरळ सप्लिमेंटरी कॅल्शियमच्या गोळ्या आपण काय करू शकतो घेऊ शकतो. मग त्या 500 मिलीग्रामच्या गोळ्या येतात त्या 2 टाइम घेऊ शकता. डिफिशियन्सी आवाज नाहीये मॅडम. तर मध्येच डिस्कनेक्ट झाला आवाज येतोय ना. आत्ता आला. हा तर आपण काय करू शकतो की विटॅमिन सी चा वापर करू शकतो. विटॅमिन सी चे च्युएबल टॅबलेट मिळतातच पण आवळा पेरू ह्या प्रमाणामध्ये मग तुम्ही मोरावळा खाऊ शकता किंवा नुसता आवळा जर सीझन असेल तर आवळा खाऊ शकता किंवा आवळा कॅन्डी असते आवळ्याचं सरबत पिऊ शकता किंवा लिंबू पेरू खाऊ शकता. लिंबू आहे ते तुम्ही वरण भातामध्ये किंवा उपीट पोहे आपण खाताना काय करू शकतो किंवा लिंबू किंवा लिंबू सरबत या सगळ्या गोष्टीमध्ये काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये लिंबू घालून आपण काय करू शकतो की ते आपण काय करू शकतो खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो. हा तर आता अजून आपल्याला काय बघायचं पुढचं तर जीवनसत्व ब व B1 आणि B2 आणि B6 बघायचं आपल्याला. तर ही सगळी कशी द्रव्य आहेत की B12 कसं आहे पूर्ण तुम्हाला मी मागच्या पहिल्या आपल्याला टर्म मध्ये शिकवलं होतं की पहिल्या ह्याच्यामध्ये की ही जी सगळी विटॅमिन्स आहेत B1 B2 B12 तर ही सगळी कशी आहेत की वॉटर सोल्युबल आहेत. ही काही शरीरामध्ये साठवली जात नाही. तर
ह्यांचं पण सगळ्यात प्रमाण काय असतं की ह्यांचं म्हणजे आपल्याला स्तनधाय मातेला उष्मांक म्हणजे कॅलरीज तर जास्त लागतात, त्यावर प्रथिने, स्निग्ध पदार्थ, मायक्रोन्युट्रिएंट सगळ्याच गोष्टी काय लागतात, जास्त प्रमाणात लागतात. किंवा ह्याचं कसं असतं की चयापचयाची क्रिया काय असते की चालू असते, म्हणजे मेटाबॉलिक काय असतं की आपलं मेटाबॉलिक रेट खूप वाढलेलं असतं या काळामध्ये. त्याच्यामुळे काय लागतं की चयापचय क्रिया पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी काय लागतं, त्यासाठी आपल्याला थायमिन, रायबोफ्लेविन आणि नियासिन हे कुठलं B1, B2 आणि B3 हे तिन्हींचा कसा योग्य प्रमाणामध्ये काय पाहिजे आपल्याला पुरवठा होणे आवश्यक ठरतो. मग जर काय होतं नुसतं आपण कार्बोहायड्रेट घेतोय पण आईच्या दुधात जर B1 नसेल तर बाळाच्या मध्ये पण काय होतं की त्याची डेफिशियन्सी निर्माण, म्हणजे जर आईच्या मध्ये घ्यायचा तेवढा प्रयत्न करतं ब्रेस्ट फिडिंग मधून, पण जर आईच्यातच खूपच डेफिशियन्सी असेल तर ते बेबीमध्ये पण डेफिशियन्सी यायची शक्यता असते. मग ह्याच्यामध्ये दैनिक गरज किती वाढते स्तनदामातेमध्ये साधारणतः, तर 0. अनुक्रमे लिहून घ्या. B1 ची किती लागते तर 0.3 मिलीग्रॅम ने वाढते, म्हणजे हे वाढलेलं प्रमाण आहे नॉर्मल प्रमाणापेक्षा. 0.3 ग्रॅमनी जास्त वाढते. नंतर बीटीचं किती 0.4 मिलीग्रॅमनी जास्त वाढते आणि B3 पण किती आहे तर 4 मिलीग्रॅमनी. हे दोघी किती आहेत 0.3 0.4 आहेत आणि हा मात्र B3 मात्र 4 मिलीग्रॅम. पॉइंट संबंध नाहीये तिथे, डायरेक्ट 4 मिलीग्रॅम आहे. मग आता ह्या आहारामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला हातसडीचा तांदूळ वापरायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये वरती कव्हर आहे त्याच्या, कारण त्याच्यामुळं किंवा धान्य आपण जो कोंडा बाजूला काढून टाकतो तो शक्यतो काढायचा नाहीये. तर सालीसहित डाळी, म्हणजे आपण आता ह्या सगळ्या पॉलिश्ड डाळी वापरतो डेली यूज मध्ये. अनपॉलिश्ड ज्या डाळी आहेत की ज्या शेतातून आपण आधी पूर्वी, आता मशनरीवरती दळून देतात आपल्याला, ते भिजवावं लागतं मग दुसऱ्या दिवशी दळून देतात, मग ते सालीसहित अनपॉलिश्ड असतं. किंवा मग आपण काही पूर्वीच्या काही जात्यावर भरडायच्या बायका आणि मग डाळ बनवायच्या मुगाची, तुरीची. तसं शक्य नाही पण आता विकतात, म्हणजे टाटाच्या किंवा ह्याच्या अनपॉलिश्ड डाळी येतात त्या पण तुम्ही घेऊ शकता. जर शेतातून येत असेल तर शेतातून त्या. तर सालीसहित कडधान्य किंवा सालीसहित धान्य, मोड आलेले पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ आणि साधारणतः सगळी फळं, सगळ्या फळांमध्ये बऱ्यापैकी हे विटॅमिनचे रिसोर्सेस चांगले असतात. फायबर्स आणि मल्टीव्हिटॅमिन आणि वॉटरचे फळांच्या मध्ये, प्रत्येक फळांमध्ये रिसोर्सेस, मग त्यानुसार विटॅमिन म्हणजे मिनरल्स पण मिळतात फळातून. आता केळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं. तर हे सगळं काय होतं ह्यावेळेस आपल्याला काय होतं याची गरज जास्त असते, त्यामुळे त्याचा प्रमाण आपण आहारात मध्ये हेल्दी डाएट किंवा हेल्दी ज्या हॅबिट्स आहेत त्या आपण केल्या पाहिजेत किंवा ठरवल्या पाहिजेत. आता नंतरचं कुठलं विटॅमिन आहे B1, B2, B3 तर B6 आहे. B6 म्हणजे त्याला काय म्हणायचं, पायरोडॉक्सिन म्हणायचं. तर B6 जर आपल्याला हे कमतरता असली तर काय होतं की आब्रकाच्या मज्जासंस्थेवरती प्रॉब्लेम होतो. मज्जासंस्था डेव्हलप व्हायला जर समजा आईमध्येच B6 डेफिशियन्सी बेबीमध्ये झाली तर त्याचं काय बेबीच्या नर्वस सिस्टीमला प्रॉब्लेम येतो आणि त्याचं काय होतं म्हणजे शिजवलेल्या भाज्यांपेक्षा काय असतं कच्च्या भाज्यामध्ये B6 प्रमाण जास्त असतं. मग त्यामुळे आपण सॅलेड टाईप म्हणजे कोबी हे काय आपण किंवा गाजर किंवा काकडी, टोमॅटो, कांदा किंवा मोडालीकडे असं सगळं एकत्र करून आपण काय करू शकतो, त्याचं काय करू शकतो किंवा सूर्यफुलांच्या बियांचा मगज जो आहे किंवा गव्हाचा भरडा, आपण गहू काढतो ना तर गव्हाचा भरडा काढतो तो, किंवा सोयाबीन मध्ये पण जास्त प्रमाणात B6 असतं. नंतर अक्रोड, मध्ये पण जास्त प्रमाणामध्ये काय असतं B6चं प्रमाण काय असतं जास्त लागतं. आणि ह्याची किती म्हणजे रोजची किती प्रमाणात जास्त वाढतं हे आवश्यकता किती असते तर 2.5 मिलीग्रॅम डेली किती लागतं स्तनदा मातेला, 2.5 मिलीग्रॅम साधारणतः लागतं. त्याच्यानंतर B1 फॉलिक ऍसिड, तर आता हे फॉलिक ऍसिड म्हणजे तुम्ही तर कसं असतं की B1 म्हणजे आता आपण B2 B3 बघितलं होतं आणि काय बघितलं होतं B1 B2 B3 आणि आता तेच फॉलिक सांगितलं होतं की पहिल्यांदा की डिलेव्हरीचं तुम्ही ज्यावेळेस चान्सच घेणार असतात त्याच वेळेस आपण सांगितलेलं असतं की हे फॉलिक आम्ल किंवा फॉलिक ऍसिड आपल्याला काय घेतलं पाहिजे कारण नर्वस सिस्टीमसाठी बेबीच्या ग्रोथसाठी नर्वस सिस्टीम व्यवस्थित डेव्हलप होण्यासाठी त्यासाठी गरज असते. मग साधारणतः काय करायला लागतं दिवसाभरामध्ये साधारणतः हे 200 मिलीग्रॅमच्या आसपास आपल्याला काय करायला पाहिजे, फॉलिक आम्ल आपल्याला घेतलेलं आपल्याला घ्यायला पाहिजे.
नंतर काय B12. आवाज जातोय मॅडम. सर्वस्व जे शीत आहे आपल्याला, तर ते काय आहे, तर आवाज ऐकू येतोय ना? तर B12 आपलं मॅडम मधून मधून आवाज जातोय तुमचा. नाही नाही, मी आता दुसरं मोबाईलवर स्विच केलं. इतक्या वेळ वायफायवर होतं, वायफाय ओके. नेट होईना म्हणून मोबाईलवर स्विच केलंय. आता नाही अडचण येईल. हा, तर काय होतं की B12 जे डिफिशियन्सी आपल्याला B12 जे आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं की सगळ्या नर्वस सिस्टीमची कोटिंग डेव्हलप व्हायला किंवा चेतापेशीचे वरचे कव्हर डेव्हलप व्हायला काय तयार होतं, B12 ची गरज असते. त्यामुळे काय झालं की म्हणजे B12 व्हेजिटेरियन लोकांना खूप कमी प्रमाणातून मिळतं. म्हणजे खूप 3 वेळा जर दूध गरम केलं त्यातनं नाही मिळत. B12 हे कोंड्यातून म्हणजे सगळ्या सालीतून किंवा आपल्याला साधारणतः नॉन व्हेजिटेरियन जे पदार्थ आहेत त्यातून सगळ्यातून B12 मिळतं आणि दुधातून मिळतं. तर दूध पण खूप वेळा बॉईल केलं तर B12 मिळत नाही. तर मग त्यावेळेस विटकोफॉलचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा न्यूरोकाइन ओडी किंवा B12च्या गोळ्या येतात ज्या सबलिंग्वल करायच्या, म्हणजे त्या डायरेक्ट गिळायच्या नाहीत तर त्या जिभेच्या खाली ठेवायच्या. म्हणजे काय होतं की गॅस्ट्रिक ज्यूस बरोबर डिस्ट्रक्ट होऊन ते B12 खराब होत नाही, तर जिभेतनं शोषलं जाऊन रक्तामध्ये काय होतं, B12 वरती ऍसिडचा परिणाम होत नाही किंवा मग डायरेक्ट इंजेक्शन्स घ्यायचे. तर त्यामुळे B12चं प्रमाण कसं असतं की 50 मिलीग्रॅमनी 5.0 मिलीग्रॅमनी काय होतं, हे जास्त प्रमाणामध्ये B12 ची शक्य दैनिक गरज काय असते, स्तनदा मातेमध्ये वाढलेली असते 5 मिलीग्रॅमनी B12 ची. आता पुढचं काय बघायचं, तर आपल्याला जीवनसत्व क बघायचं. तर त्या जीवनसत्व क विटॅमिन सी ची पण काय असतं की विटॅमिन सी आपल्या हिरड्यांचं हे करायला किंवा आपल्या स्किनची हेल्थ मेंटेन करायला विटॅमिन सीचं काय असतं की सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. विटॅमिन सी पण वॉटर सोल्युबल विटॅमिन, ते पण स्टोअर होत नाही, त्यामुळे ते डेली आपल्या आहारामध्ये गरज असते. म्हणजे हे जे वॉटर सोल्युबल आहेत हे जास्त झाले तर काय होतात की आपल्या युरिन मधून किंवा कशामधून तरी बाहेर निघून जातात. मग अशा वेळेस काय करायचंय की ह्याची किती प्रमाणात जास्त गरज असते, तर साधारणतः 80 मिलीग्राम विटॅमिन सी आपल्याला जास्त गरज असते. दात आणि हिरड्यांच्या मजबूतीसाठी किंवा लोह जे आयर्न आहे त्याचे शोषण करण्यासाठी, त्याचा आपल्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवायसाठी, आपल्या स्किनचं स्वास्थ्य वाढवायसाठी आपल्याला काय असते, विटॅमिन सी ची गरज असते. मग अशा वेळेस काय करायचं की लिंबू, संत्री, मोसंबी, सगळी आंबट गोड फळं, आवळा, पेरू, हे जी सगळी फळं आहेत, तर ह्याच्यामध्ये काय असतं, लिंबूमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. तर ते मग तुम्ही वरण भातात लिंबू पिळून खावा किंवा थोडं भाज्यांच्या वरती लिंबू पिळून खावा किंवा चटण्या घेताना चटणीमध्ये लिंबू पिळून खावा. असं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्यावर किंवा आवळा खाऊ शकता जर आवळ्याचा सीझन असेल तर, नसेल तर आवळ्याचं सरबत पिऊ शकता जे प्रिझर्व केलेलं असतं, किंवा तुम्ही आवळ्याचा मोरावळा बनवलेला असतो तो खाऊ शकता. आवळा कॅन्डीज मिळतात किंवा आवळ्याची सुपारी बनवून ठेवतो आपण उन्हाळ्यात, ते मिळतं. तर सीझनल चिंच फळं जी येते पेरू, मॅडम याच्यात? आ चिंच. चिंच. चिंच पण चालते, ओके. चिंचेमधून पण मिळतं. तर हे जे काय सगळं फळं, पालेभाज्या आणि हे सगळे आंबट गोड फळं, ह्याचा आपण काय करू शकतो, सगळ्यात जास्त प्रमाणात आवळा आणि पेरू मध्ये असतं, तर त्याचा आपण वापर, आणि लिंबू त्याच्या जेवणामध्ये काय करू शकतो, आपण वापर करू शकतो. आता खनिज द्रव्य, खनिज द्रव्यामध्ये सगळे येणार. कॅल्शियम, फॉस्फरस तर आपण बघितलं. लोह, आयर्न तर आपण बघतो, आयर्नच्या तर गोळ्या चालू कराव्या लागतात आपल्याला. नंतर आयोडीन, आयोडीनची पण मात्रा काय, आयोडीनयुक्त मीठ घेऊ शकतो आपण. टाटाचं जे आयोडीनयुक्त मीठ आहे ते आपण जेवणामध्ये काय करू शकतो, जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो. म्हणजे साधारणतः काय, तर दिवसभरातून किती, 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते स्त्रीला. किती असते दिवसभरामध्ये, 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम. एवढं आपल्याला आहारामधून घेणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही.
मग अशा वेळेस काय करायचं की आपण सप्लिमेंटरी टॅबलेट्स त्यांना द्यायच्या. कॅल्शियम असू दे, आयर्न असू दे. म्हणजे बायका काय करतात की फक्त बाळ प्रेग्नंट आहे, आपण प्रेग्नंट आहे तोपर्यंतच गोळ्या खातात. 9वा महिना संपला, ब्रेस्ट फिडिंग चालू झालं की सगळ्या टॅबलेट्स बंद करतात आणि फक्त आहारावरती ब्रेस्ट फीड चालू करतात. तसं नाही करायचं. पण त्यावेळेस पण पहिले 6 महिने काय केले पाहिजेत, जर आहारातून पूर्तता होत नाहीये अशा वेळेस मात्र सप्लिमेंटरी गोळ्या आपण काय केल्या पाहिजेत, प्रयत्नपूर्वक चालू ठेवल्या पाहिजेत पहिले 4 महिने तरी. जेव्हा एक्सक्लुझिव्ह पूर्णपणे आपण ब्रेस्ट फीड करतोय बेबीला तो वेळेस तरी. कारण काय होतं, बेबी तर त्याला जे पाहिजे ते तुमच्या ब्रेस्ट फीड मधनं घेतं काढून. मग तुम्हाला डेफिशियन्सी होते आणि तुम्हाला त्याचे पुढे परिणाम भोगावे लागतात. हा, अशा वेळेस त्यामुळं काय करायचं की त्यावेळेस आपण पण गोळ्या चालू ठेवायच्या. म्हणजे 40 ग्रॅम जे कॅल्शियम आहे आपलं साधारणतः, ते बेबीकडे काय जात असतं, बाळाकडे जात असतं साधारणतः. रोज 210 मिलीग्रॅम कॅल्शियम बेबीला लागतं आणि साधारणतः महिन्याला 40 ग्रॅम कॅल्शियम बेबीला रोज मिळत असतं बाळाच्या हाडांच्या वाढीसाठी. म्हणून काय करायचं की आपण कॅल्शियमचं, मग ते पनीर आहे खावा, तुम्ही डिंकाचे लाडू खावा, दूध प्या, खारीक खोबऱ्याच्या लाडू मधून कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही पानाचा विडा खावा म्हणतात, पानामध्ये चुना असतो, तर चुन्यामधून कॅल्शियम मिळतं. मग ते थोड्या प्रमाणात चुना लावून, पान जे नागवेलीचं पान असतं त्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं, तर ते कॅल्शियम म्हणजे खूप रिच सोर्स मानतात पान आणि चुन्याला पण. मग त्याच्यामध्ये तुम्ही गुलकंद घालून थोडी बडीशेप ओवा, मग डायजेशन पण इम्प्रूव्ह करतं. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यातून पण कॅल्शियम घेऊ शकता. शतावरी चूर्ण घेऊ शकता किंवा मग कॅल्शियमच्या गोळ्या तर आपण घेतोच. मग नाचणी आणि बाजरी याच्यामध्ये पण रिच सोर्स आहेत कॅल्शियमचे. मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे नाचणी आणि बाजरीचा पण तुम्ही जेवणामध्ये काय करू शकता, वापर करू शकता. बाजरीची भाकरी गूळ आणि तुपाबरोबर खाल्ली तर ते सगळ्यात छान असतं. म्हणजे बाजरीचा वृक्षपणा पण तुपामुळे कमी होतो आणि गोडसर खाल्ल्यामुळे दूध वाढायला पण, जास्त प्रमाणात दूध वाढायला मदत होते. गुळामुळं आयर्नची तुटी पण आपली काय होते, भरून निघते. अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं विड्याचं पान आहे. विड्याचं पान द्यावं असं म्हणतात, कारण बाळंतिणीला बऱ्यापैकी डिलिव्हरी झाल्यानंतर विड्याची पानं, पूर्वीच्या काळी प्रथा होती विड्याची पानं द्यायची, कारण कॅल्शियमचा रिच सोर्स मानला जायचा. त्याच्यानंतर फॉस्फरस. काय होतं की फॉस्फरस कशातून होतं की म्हणजे कॅल्शियमचं शोषण व्हायला फॉस्फरसची आवश्यकता असते. मग आता हे अल्कलाईन जे पाणी येतात, नवीन आता जे मटेरियल आले, अल्कलाईन पाणी असेल तर फॉस्फरस मिळतं, किंवा संत्री आणि मोसंबी मधनं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फॉस्फरस मिळू शकतं. त्याच्यानंतर काय, लोह. लोहसाठी काय, कारण सगळ्या फळामध्ये बऱ्यापैकी फॉस्फरस असतं. सगळी फळं, सीझनल फळं तुम्ही त्या त्या सीझन मध्ये जी जी फळं येतात ती खाली, शक्यतो सीझनल फळं खायची, विदाउट सीझनल फळं खायची नाहीत. कारण आता त्याच्यावरती हायब्रिडायझेशन करून ते वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळी फळं येतात, पण त्याचा हायब्रिडायझेशन करताना त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू काय शिल्लक आहे हे काही चेक केलं जात नाही. त्याच्यामुळे शक्यतो सीझनल फळच खावीत. नंतर आपल्याला स्तनदा स्त्रीला दिवसभरामध्ये 21 मिलीग्रॅम लोह लागतं रोजचं डेली. 21 मिलीग्रॅम एवढं लोह काय तर दिवसाला दररोज लागतं. मग त्याच्या वेळेस काय करायचं की लोखंडाच्या कढईमध्ये आपण सगळे भाज्या करायच्या. त्याच्यानंतर काकवी वापरू शकता. नंतर पालेभाज्यामध्ये पालक, बीट वापरू शकता तुम्ही, मेथी वापरू शकता, डाळी वापरू शकता. मग अगदी एवढं सगळं वापरून पण जर डिफिशियन्सी झाली तर मग तुम्ही आयर्नच्या गोळ्या काय करू शकता, घेऊ शकता. नंतर सगळ्यात शेवटचं कोणतं आहे तर आता आयोडीन. आयोडीनचं तर मी तुम्हाला सांगितलं की आयोडीनचं कसं करू शकता आपण तुम्हाला, कारण जर आयोडीनचं प्रमाण कमी पडलं तर आपल्याला बाळाला काय होतं, बाळाला नाहीला थायरॉइड ग्रंथीचा आजार किंवा हायपोथायरॉइडिझम होण्याची काय होते ते शक्यता असते. आणि अशा वेळेस मग शारीरिक आणि मानसिक काय होते, बाळाची वाढ खुंटते, तर स्त्रीला गलगंड होऊ शकतो. तर अशा वेळेस काय करायचं की साधारणतः मग आयोडीन युक्त मीठ आपण काय करायचं, शक्यतो वापरायचं. तर किंवा बटाट्यामध्ये पण असतं थोड्या प्रमाणात, तर आपण काय करू शकतो की आयोडीनचा वापर आपण जास्त प्रमाणामध्ये करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर स्त्रीचा सगळा आहार काय पाहिजे, समतोल पाहिजे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही जो आहार शेड्यूल करणार आहे तो, काय काय बायका काय करतात, माझं आधीच वजन वाढलंय, वेट गेन झालंय, मग मी आता नाही खायला पाहिजे, तसं नसतं. तर तुमचे जे मायक्रोन्यूट्रियंट्स, सगळं समतोल, म्हणजे कार्बोहायड्रेट तुम्हाला पाहिजेतच, म्हणजे 50 ते 60% प्रमाणात कार्बोहायड्रेट पाहिजेच, 35% प्रमाणात प्रथिने, व्हेजिटेबल्स आणि फायबर्स युक्त सगळं पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोडंसं
प्रमाणात म्हणजे राहिलेल्या 10-15% प्रमाणात 15% प्रमाणामध्ये तुमच्या सगळ्या चटण्या येतात. मग जवसाची चटणी, त्या चटणीमध्ये आपल्याला स्निग्धाम्ल मिळतात. कारळ्याची चटणी किंवा गोड खोबऱ्याची चटणी, त्याच्यामधनं पण आपल्याला स्निग्धाम्ल, दोडक्याच्या केसांची चटणी करतो आपण, कोशिंबिरी खातो. तर हे सगळं काय काय त्या 10-15% येतं. थोडक्यात काय तर जो काही आहार आहे, मग दिवसभराचा आहार आहे, तो थोड्या थोड्या वेळाने फ्रिक्वेंटली घ्यायचा आणि तो समतोल आहार काय करायचा. मग अशा वेळेस ते खारीक खोबऱ्याचे लाडू, हळीव, डिंकाचं करडं, असं वेगवेगळ्या प्रकारे काय करतो, बाळंतिणीला आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आहार दिला जातो. आता स्तनदा काळामधल्या आहारातल्या सूचनामध्ये आपण काय काय पालन करायला सांगायचं तिला, की साधारणतः सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाइम दूध प्यायला सांगायचं तिला. मग ते शतावरी चूर्ण घालून पिऊ शकता तुम्ही दूध. हा, तर ते शतावरी चूर्णाने काय होतं की दूध वाढायला किंवा तेव्हा मग त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून किंवा अगदीच प्रत्येक वेळेस शतावरी चूर्ण घालून शक्य नाहीये, तर मग तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, केशर, वेलदोडे ह्याचा सगळा हे करून ते दुधामध्ये घालून तुम्ही तसं पण दूध पिऊ शकता. त्याच्यानंतर दुधातलं प्रमाण काय काय, दुधातलं पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी किंवा क्षार व जीवनसत्वाचा पुरवठा होण्यासाठी काय करायचं, फळांचे रस पिऊ शकता किंवा नुसती फळं खाऊ शकता डायरेक्ट. म्हणजे कलिंगड, खरबूज ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पण जास्त प्रमाणात पाणी असतं, काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं, किंवा भाज्यांचं सूप घेऊ शकता, नारळाचं पाणी पिऊ शकता. त्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात मिळतं, फॉस्फरस मिळतं. तर द्रव पदार्थांचा आहारामध्ये जास्त प्रमाणात समावेश असावा, त्यामुळे दूध यायला किंवा स्तनदा मातेला दूध यायला जास्त प्रमाणात मदत होते. किंवा आहाराचं प्रमाण खूप जास्त पण नसावं, खूप कमी पण नसावं. तर समतोल सगळे जीवनसत्व, विटॅमिन्स, उष्मांक, प्रथिने, कॅलरीज मिळणारा असा आपला आहार असावा. मग साधारणतः खसखस, बदाम हे दूध वाढवणारे पदार्थ आहेत. सुंठ, खसखस, हळीव, शतावरी हे सगळे काय आहेत की आपलं बाळाच्या आईचं दुधाचं प्रमाण वाढवतात. किंवा शतावरी चूर्ण पण मेथी पण दुधाचं प्रमाण वाढवते. तर ह्या सगळ्या काय करायचं, ह्या सगळ्या किंवा मेथ्याचे दाणे असतात ते थोडे थोडे फोडणीमध्ये चुरा करून टाकू शकता, त्याची पूड करून जाळ टाकू शकता. प्रत्येक भाज्यामध्ये थोडीशी, एक छोटा चमचा एवढीशी, म्हणजे कडू पण लागणार नाही भाजी. तर सगळ्या खिऱ्यांचा समावेश, गव्हाची खीर ह्याच्याने काय होतं, दूध वाढायला मदत होते. तर बऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खीर, तांदळाची खीर करून घालू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारच्या खीर प्रमाणावर पण त्यामुळे दुधाचं प्रमाण काय होतं, वाढतं. कारण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स येतात, केशर येतं, खसखस येतं, सुंठ येते. मग त्यामुळे काय होतं, दुधाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं. त्याच्यानंतर बद्धकोष्ठता किंवा मग कॉन्स्टिपेशन या काळात होण्याचे चान्सेस असतात. किंवा काय, कधी कधी एपिसोड टाके पडलेले असतात बाळाच्या आईला खाली, मग पेन होत असते, मग कॉन्स्टिपेशन असं ओढून ठेवते, आकुंचन ठेवते. मग अशा वेळेस काय करायचं, सॉफ्ट आणि संडास व्हावी म्हणून कुठली तरी एक पालेभाजी रोजच्या जेवणात पाहिजे, एक फळ पाहिजे. त्यामुळे काय होईल, फायबर खूप प्रमाणात मिळतील आणि कॉन्स्टिपेशन होणार नाही. पाणी भरपूर प्रमाणात पिल्यावर कॉन्स्टिपेशन होणार नाही. त्याच्यानंतर काय, दुसरी गोष्ट म्हणजे काळे मनुके जे असतात ते आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले उठले ते काळे मनुके चर्वण करून तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशन होणार नाही. थोडक्यात काय तर पालेभाज्या, फळं, पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये आणि काळे मनुके जेवणामध्ये. पिवळे मनुके, काळे मनुके जास्त चांगले. ते भिजवले आणि सकाळी त्यात बी असते एक प्रकारचं, ते काढून तुम्ही तोंडाने चावून खाऊ शकता, म्हणजे कॉन्स्टिपेशन होणार नाही. किंवा तुम्ही दुधामध्ये झोपताना एक चमचा गावरान गाईचं तूप टाकलं आणि ते दूध जरी घेतलं किंवा म्हशीचं तूप टाकलं, समजा गावरान गाईचं नाही, तरी पण तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. तर साधारणतः, आणि मी तुम्हाला सांगितलं असं लसूणाचं प्रमाण वाढवायचं, कारण वात, डिलिव्हरी नंतर वाताचं प्रमाण जे आपण त्रिदोष म्हणतो, वात, पित्त, कफ, त्याच्यामधला वात खूप प्रमाणात वाढलेला असतो. म्हणून डिलिव्हरी बाईला मालिश करतात. पूर्वीच्या काळापासून आपल्याला काय सांगितलेलं असतं की डिलिव्हरी बायकांची मालिश किंवा त्यांचा जो काही पहिला रिगेन, सगळ्या शरीरामध्ये जे चेंजेस वेगाने घडतात, तर त्या सगळ्याला अडॉप्ट करण्यासाठी स्ट्रेच मार्क असतात, थकवा आलेला असतो. मग मसाजाने काय होतं की परत तरतरी येते किंवा स्नायूंचं परत त्यांचं मूळ मजबूती यायला मदत होते. तर अशा वेळेस त्यामुळे काय करायचं की मसाज केला पाहिजे त्यांना, किंवा त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे त्यांना, साधारणतः लसूण किंवा लसणाने काय होतं, लसूण उष्ण असतो त्यामुळे वात कमी होतो. मग भाजी फोडणीत टाका किंवा लसणाची, लसूण खोबरं मिक्स चटणी करू शकता तुम्ही. त्यामुळे काय होतं की वात कमी व्हायला मदत होते किंवा आईचं
सगळ्या शरीरातला वात कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे काय कारळं, जवसं, तिळ ह्यासारख्या चटण्या वापरू शकता. आणि थोडक्यात काय मसालेदार आणि तिखट पदार्थ किंवा बाहेरचं तसले पिझ्झा, बर्गर, चायनीज ह्याच्यामध्ये काय असतं की ते सोया सॉस, नूडल्स ह्याच्यामुळे काय होतं की डायजेशन हॅम्पर होतं किंवा म्हणावं तसं त्यातनं पौष्टिक काही मिळत नाही. मैद्याने कॉन्स्टिपेशन व्हायचे चान्सेस. मग त्यामुळे ब्रेड, बिस्किट, टोस्ट हे सगळे पदार्थ शक्यतो टाळायचे. कधीतरी तुम्ही 8 दिवसातनं एकदा घेऊ शकता, पण कंटिन्युअसली हे पदार्थ घ्यायचे नाहीत. त्याच्यानंतर थोडं बाळ 1 महिन्यास म्हणजे तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्ही 8 ते 10 दिवसांनी साधारणतः योगासनं करायला चालू करू शकता. पण तुमचं सीझर झालंय तर तुम्ही 1 महिना विश्रांती घेऊन 1 महिन्यानंतर तुम्ही छोटेसे योगासन म्हणजे सूर्यनमस्कार घालणे, भद्रासन घालणे, पश्चिमोत्तानासन करणे किंवा थोडक्यात बंध बांधू शकता, मूलबंध बांधते. त्याच्यामुळे काय होतं खालचा पेरिनियमचा सगळं जे ढिलं पडलंय ते सगळ्या गोष्टी किंवा ते जे लूज पडलंय किंवा स्टिचेस पडले ते सगळं त्याचं मूळ स्ट्रक्चर रिगेन होण्यासाठी किंवा स्नायूंची शक्ती पूर्वरत येण्यासाठी किंवा मग पोटावरची आसनं करू शकता. म्हणजे पोट नॉर्मल यायला जे फॅट ऍबडॉमिनस लोअर ऍबडॉमिनला फॅट जमा झालेलं आहे तर ते सगळं कमी व्हायला म्हणजे भुजंगासन किंवा नौकासन, उत्तानासन, उत्तानपादासन, सर्वांगासन, हळूआसन हळूहळू तुम्ही आसनांची प्रॅक्टिस किंवा सूक्ष्म व्यायाम करून हळूहळू आसनांची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्हाला ते पण जमत नाही तर तुम्ही फक्त वॉकिंग साधारणतः 2 ते 3 किलोमीटर वॉकिंग एवढं तरी कमीत कमी रोजच्या आणि विश्रांती कमीत कमी 8 ते 10 तास झोप. साधारणतः 8 तास झोप सफिशियंट आहे. तर आणि थोडक्यात काय तर स्ट्रेस घ्यायचा नाही, ताण घ्यायचा नाही. ताण घेतला तर त्याचा परिणाम काय होतो की बाळाच्या आईच्या दुधावरती होतो आणि बाळाच्या आईला दूध कमी यायला लागतं. त्यामुळं कुठलाही ताण किंवा वादविवाद शक्यतो टाळावेत आणि मातेला नेहमी आनंदी ठेवावं. त्याच्यानंतर काय की आईने घेतलेली काय काय औषधं आहेत ती दुधातून उत्सर्जित होण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्यतो डॉक्टरांना नीट विचारूनच औषधं घ्यावीत. मनाने काहीतरी NSAID किंवा म्हणजे जे पेन किलर्स किंवा असं मनाने सल्फागाटाची औषधं आहेत किंवा अँटीबायोटिक्स मनानेच किंवा कुणाच्या न सल्ला न घेता औषधं मनानेच घेऊ नयेत. नंतर चहा, कॉफी ह्यासारखी किंवा शीतपेय, स्प्राईट, कोल्ड्रिंक हे सगळं शक्यतो टाळावेत. किंवा मद्यपान, निकोटिनयुक्त द्रव्य हे सगळं काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? सगळं टाळलं पाहिजे. शक्यतो ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे? टाळल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगितलं की हे साधारणतः मी तुम्हाला मगाशी जेवणामधला तक्ता सांगितला होता की सकाळी साधारणतः 6 वाजता म्हणजे एक स्तनदा मातेसाठी एक नमुना आहार तालिका असं समजा म्हणजे वेळ घ्या एका ठिकाणी. वेळ, खाद्यपदार्थ आणि त्याचं प्रमाण किती असावं. आता सकाळी 6 वाजता वेळमध्ये नंतर दूध सगळं पहिल्यात काय दूध नंतर त्याचं प्रमाण किती असावं 1 ग्लास. नंतर 8 वाजता खारीक खोबऱ्याचा डिंकाचा लाडू म्हणजे त्याच्यामध्ये खारीक, खोबरं, उडीद, ड्रायफ्रुट्स, डिंक, हळीव हे सगळे द्रव्य असतात. काही काही तर बायका डिलेव्हरी नंतर सफेद मुसळी असते, काही आयुर्वेदिक औषधं असतात. तर ते सफेद मुसळी म्हणा किंवा सुंठ म्हणा ह्या सगळ्यांचा वापर काय करतात त्याच्यामध्ये करतात. त्याच्यामुळे काय होतं की दूध यायला जास्त प्रमाणात किंवा काही जण साखरेच्या ऐवजी खडी साखरेचा, गुळाचा वापर करतात डिंकाचे लाडू किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू बांधायला. त्याच्यामुळे पण त्याचा जास्त चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. नंतर 10 वाजता काय करू शकता तुम्ही 1 प्लेट उसळ खाऊ शकता. म्हणजे 8 वाजता खाल्ल्यानंतर 10 वाजता मग त्यामध्ये उसळ खाऊ शकता किंवा मग तुम्ही उपीट पोहे पण घेऊ शकता किंवा शिरा, लापशी असं पण खाऊ शकता. हं त्याच्यानंतर साधारणतः 11 11:30 11:12 आसपास काय खाऊ शकता? एखाद्या फळाचा रस घेऊ शकता. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये 1च्या आसपास 12:30 1च्या आसपास तुम्ही काय घेऊ शकता? तर वरण अर्धी वाटी किंवा 1 वाटी वरण. नंतर एक भाजी म्हणजे साधी फळभाजी, एक पालेभाजी आणि एक कोशिंबीर आणि मग थोडक्यात थोडंसं ताक पण घेऊ शकता जेवणानंतर. 1 ग्लासभर किंवा अर्धी वाटी ताक. दही नाही घ्यायचं शक्यतो, ताक घ्यायचं. तर त्याच्यामुळे काय होतं दूध यायला चांगली मदत होते. मग त्याच्यामध्ये किती 1 वाटी साधारणतः समजा आपण वरण घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. त्याच्यानंतर मिश्र भाज्यांचा पुलाव करू शकता भातामध्ये. मग त्यातून पण भाज्या किंवा फायबर्स मिळतात. मग तो 1 प्लेट किंवा 1 वाटी खाऊ शकता. त्याच्यानंतर भाज्या कुठल्या पण साधारणतः छोट्या छोट्या थोड्या प्रमाणात म्हणजे भाज्याचं प्रमाण पण जास्त ठेवा म्हणजे फायबर जास्त प्रमाणात घातले जातात.
त्याच्यानंतर 4 वाजता आपण काय करू शकतो की बाबा एखादं आपण साधारणतः स्नॅक्स टाईप काहीतरी खाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्नॅक टाईप भेळ करून खाऊ शकता की बाबा थोडी उसळ, मूग आणि थोडं चिरमुरे किंवा त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, काकडी मिक्स करून असं भेळीसारखं खाऊ शकता. किंवा मग तुम्ही नुसतं चाट टाईप म्हणजे हरभरा किंवा छोले जे असतात ना त्याच्यामध्ये कांदा भिजवून ते वाफवलेले त्याच्यामध्ये चाट टाईप करून खाऊ शकता. किंवा अगदीच थालीपीठ वगैरे असे छोटे छोटे जे पदार्थ आहेत की स्नॅक्स टाईप किंवा मग आलू टिक्की वगैरे असं आपण खाऊ शकतो. किंवा साधारण ते काहीच नाही जमलं तर बाबा एखादं आपली सकाळचीच राहिलेली अर्धी चपाती आणि त्याला एखादी भाजी आपण असं स्नॅक्स टाईप लावून त्याचा रोल करून पण आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर 5 वाजता काय करायचं की एखादं फळ किंवा मग अगदीच तुम्हाला जर चहा कॉफीची सवय असेल तर तुम्ही अर्धा कप चहा कॉफी घेऊ शकता. किंवा मग अशा वेळेस नसेल चहा कॉफीची सवय तर तुम्ही नारळाचं पाणी किंवा एखादं फळ असं काही घेऊ शकता. मग रात्रीचं जेवण 8च्या आसपास तुम्ही काय घ्यायचं किंवा फुलके किंवा भाकरी. हा शक्यतो संध्याकाळच्या वेळेस भाकरी हलकं जेवण घ्यावं. कारण आपण त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने झोपत असतो 1-2 तासाने. तर हलकं जेवण मग फुलके किंवा भाकरी, मग पालक पनीर किंवा भेंडीची भाजी किंवा आपण त्याच्यामध्ये सोयाबीनचा प्रमाण वापर करू शकतो. सोयाबीन वडी वगैरे किंवा मग तुम्ही खिचडी करू शकता गरम गरम आणि किंवा चिंचेचं सार बनवू शकता. कढी खिचडी आणि चिंचेचं सार बनवू शकता. तर हे सगळं असं आपण किंवा मग एखाद्या दिवशी तुम्हाला अगदीच नाही शक्य तर तुम्ही संध्याकाळी स्नॅक्स म्हणून इडली खाऊ शकता, उत्तप्पा खाऊ शकता एखादा दिवस. मग ते उत्तप्पा पण करताना कसं करायचं त्याच्यामध्ये गाजर, बीट असं खिसून टाकायचं. म्हणजे ते पूर्ण फायबरयुक्त सगळं सॅलेड टाईप असं उत्तप्पा बनतो. मग त्यामध्ये सांबारमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या टाकायच्या. मग खोबऱ्याची चटणी ओली असते. मग त्याच्यामुळे काय होतं की असं वेगवेगळ्या प्रकारे किंवा आपण वरणफळं करू शकतो, खिचडी करू शकतो, भाकरी पिठलं करू शकतो किंवा शेंगदाण्याची आमटी करू शकतो, मटकीची डाळ करू शकतो, आंबट चुक्याची आमटी करू असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे पदार्थ करून आपण खाऊ घालू शकतो. आणि अगदी झोपण्यापूर्वी 10-10:30च्या आसपास आपण शतावरीयुक्त दूध किंवा मग खारकेचं दूध, खारीक जे आहे साखर न टाकता खारीक मिक्सर मधनं बारीक करून घ्यायची आणि खारकेचा गोडपणा त्या दुधाला येतो. किंवा मग खजूरयुक्त दूध पण देऊ शकता तुम्ही. खजूर नुसते मिक्सर मधनं ग्राइंड करून ते दुधामध्ये घालायचे आणि ते तुम्ही तुम्ही काय करू शकता आईला देऊ शकता. शतावरीयुक्त दूध द्या नाहीतर खारीक किंवा खजुराचं दूध तुम्ही देऊ शकता. तर हा साधारणतः स्तनदा मातेचा पूर्ण आहार तालिका झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, भाज्या बदलू शकता, इतर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला त्यावेळेस जे अवेलेबल आहे घरामध्ये त्याच्यामध्येच काही हेल्दी काही करता येतं हेल्दी वेनी. ते आणि सीझन बघून थंडीमध्ये शक्यतो गरम खाऊ घालायचं किंवा उष्णतेमध्ये खूप काही एकदम उष्ण पदार्थ न खाऊ घालता थोडंसं बॅलन्सिंग ठेवायचं. की म्हणजे आता कसं असतं की आपण डिलिव्हरी नंतर बायकांना गरम पाणी देतो. का देतो तर वात वाढलेला असतो शरीरामधला. मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यांना असं फोर्स नाही करू शकत की गरमच पाणी पिऊ शकत. तर थोडंसं कोमट पाणी किंवा मग बाबा अगदीच शक्य नाही तर नुसतं रूम टेम्परेचरचं पाणी तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय तर सीझन काय आहे, ऋतू काय आहे, काय अवेलेबल आहे, हे सगळं बघून आपण ऋतुचर्या, दिनचर्या त्यांची काय करू शकतो ठरवू शकतो. तर आता आपल्याला पुढचा पार्ट काय बघायचं तर शिशु. आता हे बाळाचा जन्म झाला तर साधारणतः त्याला काय असतं की त्याला ब्रेस्ट फीडच गरजेचं असतं. तर त्याला काय करू शकतो साधारणतः 6 महिन्यापर्यंत आपण सांगतो की बाळाला अंगावरच पाजा शक्यतो. म्हणजे आपण ज्या गुटी किंवा बायका हे देतात ना की गुटी उघळून देतात किंवा आपण म्हणतो की बदाम खारीकाची गुटी देतात वगैरे. तर शक्यतो आपण सांगतो की म्हणजे की हे पण देऊ नका. जेवढं ब्रेस्टफीड एक्सक्लुझिव्ह तुम्हाला देता येतं तेवढं तुम्हाला आहार म्हणजे दूध, आईचं अंगावरचं दूधच आहार म्हणून द्या. कारण पहिल्या 5-6 दिवसामध्ये पहिल्या 3-4 दिवसामध्ये कोलेस्ट्रॉम जो कोलेस्ट्रॉम म्हणजे आपण त्याला चीक म्हणतो आपल्या रेग्युलर भाषेमध्ये पण कोलेस्ट्रॉम असतं ते. तर ते काय असतं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेबीला इम्युनिटी पास होत असते. म्हणजे जे अँटीबॉडीज बेबीमध्ये पास होतात त्या कोलेस्ट्रॉम मधून त्यामुळे बाळाला आजाराशी लढायला इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. तर त्यामुळे तो कोलेस्ट्रॉम म्हणजे काही जण काय म्हणतात दूधच येत नाही तसं नसतं. तर जे काही येतं ते कोलेस्ट्रॉम असतं ते बेबीला सफिशियंट असतात. त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं फास्ट कण आपण त्यांना ब्रेस्टफीड करायला सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा की बेबीला दूध कमी पडतंय तर अगदीच अडचण येते ब्रेस्टफीड नंतर तरी पण आपण काय सांगतो आईला आहारात बदल करायला सांगतो. शतावरी चूर्णाचा वापर करा किंवा मेथीची भाजी वापरा, आळीवचं प्रमाण वापरा
कीचं प्रमाण किंवा हे सगळं आपल्या हार्मोनच्या ह्याच्यावरती असतं. तुम्ही जोपर्यंत स्ट्रेस घेत नाही, ताण घेत नाही, चिंतामुक्त राहता, आनंदाने, आणि तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही की बाबा नाही, मी व्यवस्थित माझ्या बाळाला दूध पुरते आणि मी पाजू शकते, हा स्वतःलाच द्यायच्या सूचना आहेत. तर ह्याच्याद्वारे काय होतं की बेबीला योग्य प्रमाणात दूध यायला काय होते, आपल्याला मदत होते. तर त्याच्यामुळे, आणि रिट्रॅक्टेड निपल्स असू नयेत, नाही तर मग त्याच्यामध्ये, आणि जरी समजा क्रॅक निपल झाले, की समजा ब्रेस्टफीड करताना कधी कधी काय होतं की बायकांच्या निपलला चिरा पडतात, तर त्या क्रॅक निपलला दुसरं काही औषध नसतं, तर आईचं जे अंगावरचं दूध आहे तेच आईने थोडंसं काढायचं आणि त्या परत तिथं ते दूध बाळ जेव्हा पित नाही त्यावेळेस लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं की त्याच्यानेच तेच काय करतं, ते क्रॅक निपल नीट व्हायला किंवा मऊ पडायला मदत करतं. बाकी कुठल्याही दुसऱ्या क्रीमची आवश्यकता नसते. तर तेच दूध, अंगावरच दूध जेव्हा लागू, तर ते क्रॅक निपलचं पण, म्हणजे बेबीला त्रास होणार नाही. ह्याच्या उपर पण रिट्रॅक्टेड निपल असतील तर त्याला काय होतं की आपल्याला हे मिळतात की बाबा पुढे लावायला निपल्स मिळतात, तर ते निपल्स लावून तुम्ही ब्रेस्टफीड करू शकता. मग नाही तर मग काढून पाजू शकता वाटी चमच्याने. असं वेगवेगळ्या प्रकारे, पण शक्यतो एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड. गुटी सुद्धा वापरू नका म्हणतो. गुटी जर द्यायची असेल तर तुम्हाला शक्यतो 4थ्या महिन्यानंतर तुम्ही चालू करू शकता. म्हणजे मग बदाम, खारीक खोबऱ्याची गुटी, तुम्ही ते काय ज्येष्ठ मध, वेखंड, काही जण सोनं उघळून देतात. तर त्यानंतर ते खिरडा, बेहडा, मिश्री, तर हे सगळं जे असं उगाळून उगाळून बायका देतात, किंवा आता तसली ती डायरेक्ट गोळीच मिळते, आणि ते सगळं काही जण मग ते उगाळतात. तर हे सगळं जे आहे तर ते 4थ्या महिन्यानंतर शक्यतो चालू करा. एक्सक्लुझिव्ह जेवढं शक्य आहे तेवढं ब्रेस्टफीडच करायला सांगतात. त्याच्यानंतर काय होतं की ह्याच्यामध्ये काय होतं की बाळाची उंची कशी असते की पहिल्या महिन्यात 3 महिन्यामध्येच बाळाचं वजन 1-1 किलोनी वाढतं. नंतर तेवढं वजन वाढत नाही. त्यामुळे शक्यतो पहिले 3 महिने एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड करून बेबीचे वेट व्यवस्थित ग्रोथ होते का बघण्याकडे आपल्याला लक्षात द्यायचे. साधारणतः 2.5 किलोच्या पुढे बेबीचं वजन पाहिजे. तर नॉर्मली 2.5 किलोच्या पुढे वजन असेल तर बेबी ठीक आहे, हेल्दी आहे म्हणतात. 2.5 किलोच्या खाली असेल तर आपल्याला थोडंसं लक्ष देऊन त्याचं वेट गेन करण्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. साधारणतः बाळ 18 ते 19 तास किंवा 22 तास झोपतं. 2-3 तास जाग असतं पहिले 1-2-3 महिने. नंतर हळूहळू ह्याच्यामध्ये थोडासा बदल व्हायला लागतो. तर ह्याला त्याच्यामुळे काय होतं की जास्त वेळ झोपल्यानंतर त्याची एनर्जी सेव्ह होते, आणि काय होतं की त्याच्यामुळं बाळाची वाढ व्हायला मदत होते. हं त्याच्यानंतर बाळ जे काही रडतं किंवा कणतं, हातपाय झाडतं, त्याच्यामुळे पण बाळाची ग्रोथ व्हायला मदत होते. हं तर थोडक्यात काय, तर आपण इव्हन जे काही मालिश करतो बेबीला, त्याच्याने पण काय होतं, त्वचेमधून खोबरेल तेल किंवा ऑइल जे असतं ते ऍब्झॉर्ब होतं स्किनमध्ये, आणि त्याला चांगल्या प्रमाणात फॅट मिळतं. त्यामुळं मसाज करताना पण जर त्याला मसाज करून आपण अर्धा पाऊण तास तसंच तेल अंगावर ठेवलं तर ते ऍब्झॉर्ब व्हायला मदत होते, आणि मग बेबीला आंघोळ घालायची. हं तर मग त्याच्यामुळे काय होतं की बाळाची वाढ व्हायला किंवा बाळा सुदृढ व्हायला, त्या स्किन चांगली व्हायला काय होते, त्याला मदत होते. तर साधारणतः रोजचं 30 ग्रॅम वजन बेबीचं वाढणं अपेक्षित आहे. अगदीच कमीत कमी 20 ग्रॅम, आणि जास्तीत जास्त 40 ते 50 ग्रॅम वजन वाढू शकतं डेली. तर त्यामुळे हे बघायचं की आपल्याला कमीत कमी बाबा, अगदीच शक्य नाही 15-20 दिवसांनी वजन करून बघितलं ठीक आहे. पहिले 7 ते 8 दिवस जन्मल्यानंतर बेबीचं वेट आपोआप लॉस होतं, थोडं 100-200 ग्रॅम, कारण त्याला बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी मॅचअप व्हायला वेळ लागतो. आणि मग काय होतं की पहिल्या 8 दिवसामध्ये साधारणतः 200 ग्रॅमच्या आसपास वजन वेट लॉस होतं, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त व्हायला लागला 400-500 ग्रॅम, तर मात्र मग लक्ष देणं आवश्यक आहे. दुसरे काही अडचण आहे का, दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत का, आपल्याला पाहायला लागतं. तर त्यामुळं बाळाला पण अगदीच समजा खूपच वेट कमी आहे, 1800 ग्रॅमचं बाळ आहे, 1500 ग्रॅमचं बाळ आहे, अशा वेळेस प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होतात. तर तर अगदी त्यांना प्रत्येक वेळेस पटकन अंगावर पिणं शक्य नाही. अशा वेळेस त्यांना आपण काय सांगतो, आईचं दूध काढा वाटीने आणि वाटी चमच्याने पाजा, आणि नंतर पाहणार आणण्यासाठी आपण त्यांना दिवसातून 2-3 वेळा काय करतो, अंगावरती लावतो. पण हळूहळू बेबीचं वेट वाढायला लागलं की आपण त्यांना अंगावरती पूर्णपणे पाजायला देतो. कारण काय होतं की सगळी शक्ती जर ती ह्याच्यातच खर्च झाली दूध ओढण्यामध्ये, तर बेबीचं वेट गेन होत नाही. एकदा व्यवस्थित वेट गेन झालं की मग आपण त्यांना पूर्णपणे अंगावर पाजू शकतो. अशा वेळेस त्यांना आपण मल्टीव्हिटॅमिन पण भरणं, कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन, सिमॅलियम सिटी ऑइल म्हणून येतं, जे शुद्ध खोबरेल तेल म्हणून येतं, ते पाजू पण शकतो खायचं खोबरेल तेलासारखं. तर ते त्याला सिमॅलियम सिटी ऑइल म्हणून ब्रँड नेमनी येतं.
तर ते आपण ते दुधातनं देऊ शकतो, किंवा दुधातनं पिऊन काहींना उलट्या होतात, तर त्यांना आपण असं अंगाला 2 थेंब हातावरती मसाज करायचे, मग नंतर थोड्या 2 तासांनी 2 थेंब पायावरती, नंतर 2 थेंब पोटावरती असं मसाज केलं तर ते स्किन मधनं ऍब्झॉर्ब होतं फॅट, आणि बेबीचं वेट वाढण्यास किंवा वेट ग्रोथ होण्यास मध्ये आपल्याला साधारणतः काय मदत होते. आता जन्मापासून तर 6 महिन्याच म्हणजे जन्मापासून ते इन्फांट म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर आपण काय करतो, 1 वर्षापर्यंतच्या बाळाला काय म्हणतो, शिशु अवस्था म्हणतो. हा, म्हणजे 6 महिने आणि 6 महिन्यापासून 12 महिने असं 2 काळामध्ये आपण काय करतो, त्याचा विभागणी करतो. कारण 6 महिन्यापर्यंत तो पूर्णपणे आईच्या दुधावरती असतो, आणि 6 महिन्यानंतर त्याचा विनिंग पिरियड चालू होतो. ह्याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न आहेत बरं का विनिंग पिरियड वरती. तर विनिंग पिरियडला आपण काय करतो, की म्हणजे हळूहळू आईचं दूध कमी करून आपण वरच्या गोष्टी पाजायला चालू करतो. कारण त्यावेळेस टेस्ट बड डेव्हलप व्हायला लागतात बेबीचे, आणि म्हणावे तसे मायक्रोन्युट्रियन्स किंवा मॅक्रोन्युट्रियन्स आपल्या दुधातून बेबीला मिळत नाहीत. मग हळूहळू त्याला काय करावं लागतं, आपल्याला वरच्या अन्नावरती त्याला फीड करावं लागतं. पूर्वी आयुर्वेदाच्या ह्याच्यामध्ये काय असायचं, की जे काही संस्कार असायचे त्या संस्कारामध्ये हे यायचं, म्हणजे जन्मला मध चाटवायचे बेबीला, किंवा सुवर्ण चाटवायचे. तर हे काय असायचं, तो विधी असायचे, ते विधीच्या द्वारे काय व्हायचं, की आपोआपच बेबींचं हे व्हायचं. तर आताच्या काळामध्ये आपण काय करू शकतो, तर 6 महिन्यानंतर त्यांना वरचं चालू करताना आपण आधी हलका आहार चालू करा म्हणतो. मग त्यासाठी काय करू शकतो, तर आपण पहिल्यांदा काय करायचं, की जे भात आहे सगळ्यात हलकं द्रव्य म्हणजे काय, तर भात. मग भाताला काय करायचं, 6 पट पाणी ठेवून तुम्ही वरती शिजवू शकता, किंवा मग डायरेक्ट कुकरमध्ये भाताचे पेज करू शकता. तर भात शिजल्यानंतर काय करायचं, ते वरची जी पेज आहे ती काढून घ्यायची. तर ते ती पेज काढून घेऊन काय करायची, त्याच्यामध्ये थोडस मीठ, थोडस तूप आणि धने जिरे मिक्सर मधनं काढायचे, आणि ते सुजीच्या चाळणीने, मैद्याची जी चाळणी असते त्याने एकदम बारीक चाळायचे. ते बेबीच्या घशात अडकू नये, ते थोडेसे टेस्ट साठी म्हणून ते बेबीच्या भातामध्ये टाकू शकतो आपण असं त्याला. मग 8 दिवस जर एक टाइम हे दिल्यानंतर साधारण आधी 1-2 चमचे देऊन बघायचं, मग नंतर प्यायला लागलं तर त्याच्या अजून 4-5 चमचे तिसऱ्या चौथ्या दिवशी प्रमाण वाढवायचं. असं मग तो एक वेळेस भाताची पेज प्यायला लागला, मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, मुगाच्या डाळीचं वरण देऊ शकता. म्हणजे त्या वरणाचं पण नुसतं वरचं पाणी, मग त्याच्यामध्ये हिंगडा मिळतो, त्यातला हिंग थोडासा टाकायचा, हळद मीठ आणि तूप टाकून आपण त्या हिंगाचं म्हणजे मूग डाळीचं वरणाचं पाणी पाजू शकतो. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ ते सगळं धुवून वाळवायचं, तुपामध्ये वेगवेगळं भाजायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि धने पण गरम करून टाकायचे, आणि त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, तर ते मिक्सर मधनं ग्राइंड करून ठेवायचं, आणि ते डायरेक्ट पेज बनवू शकता तुम्ही, ते खाऊ घालू शकता. ते ते पण पचायला लागलं, ते झालं, एक पदार्थ एकाच वेळेस इंट्रोड्यूस करायचा. नाचणीचं सत्व खाऊ घालू शकता, ज्वारीची पेज बनवू शकता. नंतर काय करू शकता तुम्ही, की जे काही पातळ शिरा, पातळ लापशी हे बनवू शकता. त्याच्यानंतर थोडस बेबी मोठं झालं तर 8व्या-9व्या महिन्यानंतर तुम्ही काय करू शकता, की भाज्यांचा गरगट्टा आणि फुलका किंवा भाकरी हे काय करू शकता, कुस्करून किंवा स्मॅश करून बेबींना बॉस मधनं काढून मिक्सर मधनं काढून पण तुम्ही देऊ शकता. किंवा हळूहळू 7व्या-8व्या महिन्यामध्ये फळं अशी स्मॅश करून चमच्यानी केळ, सफरचंद, चिक्कू स्मॅश करून, ज्यूस द्यायचे नाहीत शक्यतो, तर जे काही आहे ते पूर्ण ओरिजिनल फळ द्यायसाठी चमच्याने असं खरडायचं, आणि त्याचा थोडासा गर येतो, असा सॉफ्ट असा गर येतो, ते आपण पाजू शकतो. तुम्ही आंब्याचा सीझन असेल तर आंब्याचा रस देऊ शकता पातळ. तर हळूहळू, किंवा सूप, वेगवेगळ्या प्रकारचे सूप, टोमॅटोचं सूप देऊ शकता, पालकचं सूप देऊ शकता. तर असं आपण हळूहळू हळूहळू काय करू शकतो, एक एक पदार्थ, साधारणतः बेबी वर्षाचं झालं की ते आपल्या ताटामध्ये बसून जेवलं पाहिजे सगळं व्यवस्थित. तर 8व्या-9व्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करत जायच्या हळूहळू. मग दात यायला लागले की मग आपण तुम्ही चावणारे पदार्थ पण डायरेक्ट देऊ शकता. असं काय करू शकता आपण हळूहळू पाहू शकतो. तर आता उष्मांक किती लागतात, तर साधारणतः तर आपले जे प्रौढ व्यक्ती आहेत ना, त्याच्यामध्ये काय, तर शिशूला पहिल्या 6 महिन्यामध्ये काय लागतं, तर 92 किलोग्रॅम लागतात प्रति किलो वजनाला. समजा तुमचं जर 2 किलो किंवा 3 किलो वजन आहे, तर प्रति किलो 92 किलो कॅलरीज लागतात. किती कॅलरीज लागतात प्रति किलो, 92 किलो कॅलरीज. म्हणजे 1 किलो जर बेबीचं वजन असेल तर त्या बाळाला 1 किलो बाळाला त्या 1 किलो वजनासाठी 92 कॅलरी मध्ये लागतात.
मग 3 किलो वजन असेल तर त्याला तिप्पट कॅलरीज लागणार. नंतर 6 महिन्याच्या बाळाला किती लागतात, तर साधारणतः 80 किलो कॅलरीज लागतात दर किलोग्राम वजनामागे. हे किलोग्राम वजनामागेचं प्रमाण आहे बरं का. मग 2.5 किलोचं बेबी असेल तर ते साधारणतः 184 किलो कॅलरीज लागणार. आणि जर 6 महिन्यानंतर मात्र 160 किलो कॅलरीज 2 किलोच्या बाळाला. पण आता ते 6 महिन्यानंतर काही बेबीचं वजन तेवढंच राहिलेलं नसतं, 6 किलो 7 किलो झालेलं असतं. तर मग ते 6 किलोचं बाळ असेल तर साधारणतः 480 किलो कॅलरीज आपल्याला लागणार त्या बाळाला. तर ही जे उष्मांक आहे तो कसा वापरला जातो, तर 25% हा उष्मांक शारीरिक क्रिया ज्या आपल्या शरीरामध्ये घडतात त्यासाठी वापरला जातो. आणि 25% कशासाठी वापरला जातो, तर शारीरिक वाढीसाठी वापरला जातो. तर ह्यामुळं बाळाची वाढ होण्याला, बाळाच्या सगळ्या गोष्टी होण्याला हे काय शकतं आपण ते आपल्याला गरज असते. मग आता वाढत्या वयामध्ये काय होतं, 70% उष्मांक हे आईच्या दुधातून पुरतात, तर उरलेले 30% उष्मांकासाठी पूरक आहार देणं हे आपल्याला काय आहे, गरजेचा आहे. मग आता प्रथिनांची आवश्यकता किती असते ह्या वेळेस बाळाला, तर जो बाळ हे वाढत असतं तर त्या शिशूला काय असते, 2 ग्रॅम प्रथिन प्रति किलोग्राम 2 ग्रॅम, म्हणजे प्रति किलोग्राम. समजा 3 किलोचं बाळ आहे तर त्याला किती, 6 ग्रॅम प्रथिने डेली लागणार. कारण पेशी निर्मिती व्हायची आहे, वाढ व्हायची आपल्या हाडांची, आपल्या ह्याची. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये साधारणतः हे प्रमाण 2 ग्रॅम, म्हणजे आता साधारणतः 1.69 लिहिलंय, 1.16 आणि 1.69 केलंय त्यांनी, म्हणजे 6 महिन्यानंतर 1.69, 6 महिन्याच्या आधी 1.6 ग्रॅम प्रति किलोग्राम असं प्रथिने सांगितले. पण ते 2च लक्षात ठेवा तुम्ही, 2 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते साधारणतः पर किलोग्राम माग. तर तर जर हे प्रथिनांची आवश्यकता पुरतं, तुम्ही क्वाशोरकर आणि मारस्मस डिसीज बघितलं तर प्रथिनांची जर आपल्याला ही बाळाला पूर्ण पूर्तता झाली नाही तर काय होतं, कॅलरींचं कुपोषण होतं, म्हणजे कुपोषण बाळ होतं. आणि त्यामुळे काय होतं की बाळ कसं दिसतं, एकदम असं सुकडं कसलं तरी विचित्र दिसायला लागतं. तर त्या अशाच काय करायचं की तृणधान्य जी आहेत आणि डाळी यांचं भाजून मिश्रण करायचं आणि ते काय करायचं, खाऊ घालू शकतो. मग ते नाचणीची खीर आली त्याच्यामध्ये, किंवा ज्वारीची पेज बनवतो ते आलं, किंवा बाजरीची पेज बनवू शकतो आपण, किंवा नाचणीची आपण काय करू शकतो, तर नाचणी ची आपण खीर बनवतो गोड, पण नाचणीचं बिन नुसतं नुसतं मिठाचं पण बनवू शकतो. तर ही सगळी जी धान्य आहेत ती वापरली तर काय होतं की बाळाला काय होतं की हा, किंवा केळ खाऊ घालणं, दूध पाजणं, तर ह्याच्यामुळे काय थोडस मोठं झालं की उकडलेलं अंड जरी दिलं तरी काय होतं, बेबीचं वेट वाढायला, प्रथिनांची पूर्तता व्हायला काय होते, मदत होते. तुम्ही सांगितलं की डाळी जे भातात, डाळ भात किंवा मूग डाळी, किंवा तुम्ही असं पण करू शकता, 5 डाळी ज्या पंचडाळी आहेत, हरभरा, मूग, मटकी, उडीद, हा तूर, ह्या 5 डाळी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, मुगाची जास्त घ्यायची, बाकीच्या सगळ्या थोड्या थोड्या घ्यायच्या, त्या भाजून त्यांचं पीठ करून तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालू शकता, किंवा ज्वारीमध्ये 1 चमचा, बाजरीमध्ये 1 चमचा बनवताना, पेज बनवताना, किंवा तांदळाची पेज बनवताना त्यात 1 चमचा असं घालून त्याचं सूप टाईप तुम्ही बनवू शकता. मग त्यामुळे पण प्रोटीनची काय होते, आपली भरपाई होते. आणि आईचा आहार चांगला असेल तर आपोआपच आईच्या दुधातून बाळाला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. त्याच्यानंतर काय आहे की स्निग्धद्रव्यामध्ये काय असतं, हे सगळ्यात लिनोलेक जे स्निग्ध आम्ल आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये बेबीला काय असतं, आवश्यक असतं. आणि त्यामुळं काय होतं की ते सगळं पूर्ण करण्यासाठी, तर ते आईच्या दुधातून तर मिळतच, परंतु तुम्ही अंड्याचा पिवळा, म्हणजे 6 महिन्यानंतर बरं का, लगेच नाही, तर तुम्ही दूध पाजू शकता, किंवा मलई देऊ शकता, माशाचं तेल वापरू शकता जेवताना, किंवा अंड्याचा पिवळा बलक देऊ शकता. आणि वनस्पती खाद्य तेल, म्हणजे जे चांगलं तेल आहे, किंवा कच्च्या घाण्याचं तेल आहे, किंवा मग ते तेल पण बदलायची प्रत्येक 3 महिन्याला, म्हणजे किंवा 1 महिन्याला पण बदलू शकता. म्हणजे आता सोयाबीन वापरलंय तर पुढच्या वेळेस सनफ्लॉवर वापरा, त्याच्या पुढच्या वेळेस करडई वापरा, त्याच्या पुढच्या वेळेस शेंगदाणा तेल वापरा. तसं तेल पण काय करायची, चेंज करून वापरायची, किंवा मग मिक्स अँड मॅच करून वापरा. असं केलं तरी प्रत्येक तेलाचे काय होतात, त्यांना फायदे मिळतात. तर आणि लोह किती गरज असते बेबीला, तर ते 75 ते 80 मिलीग्राम लोह गरजेचं असतं प्रति किलोग्राम वजनामाग. आता हे तर दुधातून 6 महिने पूर्तता होतेच, परंतु जर शक्य नाही
तर अशा वेळेस काय करायचं, वरचे तुम्ही जेव्हा बनवता गोष्टी तर त्या लोखंडाच्या कढईत बनवा, किंवा साखरेच्या ऐवजी तुम्ही काकवी आणि गुळाचा वापर करा गोड वस्तू बनवताना. मग त्याच्यामुळे काय होईल, किंवा बीटचं सूप बनवून पाजू शकता. तर असं बीट, गाजर आणि कडधान्य म्हणजे मिश्र भाज्यांचं स्टॉक बनवतो. त्यांचं ते पाणी काढून त्याचं जे ज्यूस टाईप स्टॉक येतो त्याच्यामध्ये जर त्या भाज्या स्मॅश करून टाकल्या तर त्याच्यामध्ये काय होतं, की बाळाला पण लोहचं प्रमाण काय होतं, मिळायला मदत. किंवा मनुक्याचं नुसतं पाणी करू शकता, किंवा डाळिंबाचा ज्यूस देऊ शकता. तर काय होतं, की ह्याच्यामुळं, किंवा खारकेचं दूध वापरू शकता. दूध पाजताना साखरेच्या ऐवजी खारीक बारीक करून त्यात घालणे, अगदी पावडर्ड, आणि ती चाळायची आणि मग टाकायची. म्हणजे बेबीचे दात नसतात, बेबी नुसतं गिळत असतं तर त्याला घशामध्ये अडकणार नाही. तर ही काळजी आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. आणि कॅल्शियम फॉस्फरस साठी पण काय करू शकतो, तर मी तुम्हाला सांगितलं अगदीच नाही पुरलं, बाळाला सकाळी कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन D3 साठी तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर दुसरं काय करू शकता, की बाळाला म्हणजे दूध देतोच आहे आपण, त्यामुळे तर कॅल्शियमची पूर्तता होतेच. त्याच्याप्रमाणे आईच्या दुधातून तर मिळतेच, पण मग अगदीच कमी पडलं तर तुम्ही कॅल्शियम सिरप देऊ शकता वरून. मग ते वेटनुसार त्याचा डोस ठरतो. 2.5 मिली 2 वेळा साधारणतः 3 किलोच्या बेबीला किंवा 2.5 किलोच्या बेबीला आपण देतो. तर ते कॅल्शियम जे काय आहे ते वरून आपण त्यांना सप्लिमेंटरी पण देऊ शकतो, मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम. त्यानंतर जीवनसत्व किती लागतात 1 वर्षापर्यंतच्या बाळाला, तर शिशूला किती लागतात, तर 350 मिलीग्रॅम रेटिनॉल लागतं आणि 2800 मिलीग्रॅम बीटा कॅरोटीन दिवसभरामध्ये मिळणं काय असतं, गरजेचं असतं. आता हे आईच्या दुधामध्ये तर असतं 6 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर मात्र काय करावं लागतं बेबीला, पालेभाज्यांचं पाणी, अंड्यांचा बलक, किंवा पपई, आंब्याचा रस, ह्याच्यातून आपण त्यांना व्हिटॅमिन E घेऊ शकतो. किंवा आपलं जे व्हॅक्सिनेशनचं रेकॉर्ड आहे ते कसं असतं, की 9व्या महिन्यामध्ये आपण मिझल, मम्स आणि रुबेलाचा डोस देतो, MMR म्हणून येतो. हा, तर आणि 15व्या महिन्यामध्ये एक येतो मिझल, मम्स आणि रुबेला. तर त्याच्या वेळेस व्हिटॅमिन Eचे च्युएबल टॅबलेट्स त्याच्याबरोबर देणं आवश्यक असतं. तर व्हिटॅमिन Eचं पूर्वी इंजेक्टेबल यायचं त्याच्यामध्ये, आता ते अवेलेबल नाहीये बऱ्यापैकी. तर व्हिटॅमिन Eचे इंजेक्टेबल काय करायचे, की ते MMR बरोबर व्हिटॅमिन Eचे इंजेक्शन द्यायचे. पण आता काय करतात, तर व्हिटॅमिन Eचे च्युएबल ते इंजेक्शन अवेलेबल नसेल तर व्हिटॅमिन Eचे टॅबलेट देतात आणि ते सकाळ संध्याकाळ 5 दिवस घ्या म्हणून सांगतात. ते MMR व्हॅक्सिन बरोबर देतात. त्यामुळे काय होतं, की रातआंधळेपणा किंवा ह्या गोष्टी आपल्या मुलामध्ये, कलर ब्लाइंडनेस, हे सगळं जे काय आहे ते सगळं टळतं. त्याच्यानंतर म्हणजे त्वचाची ग्रोथ व्हायला, इपिडर्मिस जे त्वचेचं ते पण व्हिटॅमिन E मुळे भरून येतं. मेलॅनिन सिक्रिशन म्हणजे आपला जो हार्मोन स्किनला रंग आहे तो पण बेटा कॅरोटीन येतो. तर ते मेलॅनिन सिक्रेशनला मदत करतात. तर ह्याचे सगळे मायक्रोन्युट्रिएंट्स एवढे एवढेच लागतात, पण त्यांचं शरीरामधलं काम काय खूप प्रमाणात मोठं आहे. नंतर मध्ये काय करू शकतो आपण, साधारणतः 10 मिलीग्रॅम लागतं तर त्यासाठी काय करू शकतो, कोवळी सूर्यकिरणे आपण बाळाला देऊ शकतो आणि कॅल्शियम आपण वर्ण सप्लिमेंटरी देऊ शकतो. आईच्या आहारामध्ये कॅल्शियमचा वापर किंवा कॅल्शियम असणारे पदार्थ आपण वाढवू शकतो. नंतर जीवनसत्व तर काय असतं, की दुधात असतं 6व्या महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याला साधारणतः वरण भात खाऊ घालताना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता, किंवा साधारणतः त्याला थोडं सरबत पाजू शकता, किंवा संत्री मोसंबीचे ज्यूस देऊ शकता, डाळिंबाचा ज्यूस देऊ शकता, टोमॅटोचा पण सूप किंवा टोमॅटोचा रस देऊ शकता. त्यामुळे काय होतं, की व्हिटॅमिन क ची कमतरता काय होते, पूर्ण होते. नंतर हे सगळे जे वॉटर सोल्युबल B1, B2, B12 विटॅमिन्स आहेत ते तर आपण मल्टीव्हिटॅमिन सिरप देऊ शकतो बेबीला. तर ते बऱ्याच ट्रेड नेमने येतात, तर मल्टीव्हिटॅमिन्स येतात, तर मिनरल्स आणि मल्टीव्हिटॅमिन्स, तर ते 5 थेंब सकाळी 5 थेंब संध्याकाळी देऊ शकतो, किंवा आईच्या दुधातून पण बाळाला व्यवस्थित मिळू शकतं. किंवा मग तुम्ही जे पालेभाज्या वापरताय किंवा तुम्ही जे धान्य वापरताय त्याच्यामधून पण हे सगळे मल्टीव्हिटॅमिन मिळायला आपल्याला काय होतं, साधारणतः सोपं जातं. त्याच्यानंतर हे आता हे आपण काय बघितलं, की सगळी काळजी कशी घ्यायची, किंवा शिशूचा आहार काय आहे, म्हणजे साधारणतः 6 महिन्यापर्यंत तर बघितलं. त्याच्यानंतर आपण काय काय बघितल्यामध्ये, पहिल्या 6 महिने तर ब्रेस्ट फीड बघितलं. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर विनिंग पिरियड म्हणजे की नवीन आहार, वरचा आहार द्यायचा आहे आपल्याला, पूरक आहार. तर तो काय द्यायचा आणि तो कसा वाढवत वाढवत जायचा. तर तो मी तुम्हाला काय सांगितलं, की पहिल्यांदा फक्त तुम्हाला मी सांगितलं, की डाळीचं पाणी, भाताची पाणी, नाचणीचं सत्व, ज्वारीची पेज, हे सगळं शिरा, लापशी, पातळ पातळ हे सगळं सांगितलं. हळूहळू काय करायचं तुम्हाला, की तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, की ड्राय फ्रुट्स घालू शकता. म्हणजे आता हे
तुम्ही नाचणीची खीर करताना किंवा बदाम आणि काजू काय करायचे, भिजवायचे किंवा अक्रोड बदाम भिजवायचे आणि त्याचं साल काढून त्याची पेस्ट करून तुम्ही खीरमध्ये टाकू शकता, नाचणीच्या खिरीमध्ये. म्हणजे ते स्निग्ध आम्लांचं पण प्रमाण फक्त हळूहळू काय करायचं की तुम्ही आता पातळ पातळ तेच पाळत होता, जसं जसं बाळ मोठं व्हायला लागेल तसं तसं काय करायचं, तुम्ही घट्ट प्रमाण वाढवायचं. म्हणजे पाणी कमी ठेवायचं किंवा पेज कमी करायची आणि भाताचं प्रमाण जास्त, किंवा भात आणि मुगाची डाळ खिचडी टाईप करू शकता. मग हळूहळू म्हणजे थोडक्यात काय तर सेमी सॉलिड, आधी काय एकदम लिक्विड पदार्थ, नंतर सेमी सॉलिड पदार्थ, म्हणजे घट्टपणा थोडा वाढवायचा आणि पातळपणा पण थोडा ठेवायचा. वेगवेगळ्या प्रकारचे सूप सेमी सॉलिड करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट सेमी सॉलिड करू शकता. म्हणजे तो थिकनेस, आधी ज्वारीचे पेस्ट तुम्ही एकदम पातळ करताय, नंतर ते काय करायचं थोडंसं घट्ट बनवायचं आणि नंतर तर एकदमच बऱ्यापैकी मग तुम्ही भाकरीच खाऊ घालू शकता, चपातीच खाऊ घालू शकता. असं काय करायचं ते थोडं थोडं त्याचा थिकनेस किंवा त्याचं हे वाढवत जायचंय. आणि हॅबिट्स ह्या लहानपणीच डेव्हलप होतात. त्यामुळे ह्या काळामध्ये साखर मीठ कमी खायला शिकवणे, त्याच्यानंतर फ्रुट्स खायला शिकवणे, पालेभाज्या खायला शिकवणे, टीव्ही न बघता जेवायला शिकवणे. तुम्ही काय करता, पुढे गाणं लावलाय, टीव्ही लावलाय, मग तुम्ही स्वतः बघत असता आणि बाळाला एकीकडे खाऊ घालता. तर तसं करायचं नाही. तर किचन मध्ये व्यवस्थित बसून हळूहळू काय करायचं की लवकरात लवकर त्यांना त्यांच्या हाताने खायला यायला पाहिजे. तर म्हणजे चमचा आपल्या समोर किंवा आपल्या ताटात जेवायला घेऊन बसणे, किंवा चमच्यानी त्यांना आपल्या समोर बसवणे. मग काही सांडलं तर सांडलं, पण त्यांना हळूहळू काय करतात, 1-1.5 वर्षानंतर ते बऱ्यापैकी आपल्या आपल्या हाताने खायला चमच्याने, थोडं सांडतं इकडं तिकडं, पण त्यांना कसं असतं, सॅटिस्फॅक्शन असतं. आपण जेव्हा आपल्या हाताने खातो तेव्हा एक पोट भरणं आणि सटायटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं असतं की सॅटिस्फॅक्शन आपलं कसं असतं की मेंदूचं आपल्या हाताने जेव्हा आपण एखादा घास खातो तेव्हा सॅटिस्फॅक्शन जास्त प्रमाणात असतं. तर त्यामुळे काय करायचं की हळूहळू आपण त्यांना त्यांच्या हाताने खायला तर ज्या काही ह्या चांगल्या गोष्टी आहेत, हे आपल्याला लहानपणी शिकवणं सोपं असतं. किंवा केळ वगैरे या गोष्टी हाताने मुलं खाऊ शकतात. तर ते म्हणजे फळ, सफरचंद किंवा हे सगळ्या गोष्टी काय आहेत की हे सगळं हळूहळू मुलांना आपण खायला शिकवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत आपण काय सांगतो, जेव्हा दूध पाजतो तेव्हा बाळाच्या आईला आपण काळजी घ्यायला काय सांगतो, तर बाळाला दूध पाजल्यानंतर उभं धरून थोपटायला सांगतो. का सांगतो, तर बाळाला ढेकर आली पाहिजे. ढेकर आली नाही, ढेकर आली तर काय होतं की बाळाच्या पोटामध्ये जागा तयार होते की जी हवा आहे ती बाहेर निघून जाते. ती जर हवा आत राहिली तर एकतर बाळाला वॉमिटिंग होतं, किंवा पोटात राहिली तर गॅस तयार होतात आणि बाळाला पोटात दुखायला लागतं. म्हणून आपण काय सांगतो, आणि पोट बर्थ केलं की पोटात जागा होते आणि परत बाळ दूध प्यायला तयार होतो. म्हणून काय करायचं की शक्यतो उलटी होऊ नये, गॅसेस होऊ नयेत, म्हणून आपण प्रत्येक वेळेस बाळाला पाजल्यानंतर ढेकर काढायला सांगायची. तर ही काळजी आपण काय करायची, वयामध्ये घेतली. तर साधारणतः काय की बाळाचं वय 0 ते 6 महिन्यामध्ये स्तन म्हणजे किती प्रमाणात दूध लागतं बाळाला, तर साधारणतः सरसकट ऍव्हरेज काढलेले, सगळ्यांना एवढंच लागेल असं नाही. प्रत्येक व्यक्ती जशी भूक वेगळी आहे, प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे, तसं प्रत्येक बाळाची पण कपॅसिटी वेगळी असते. पण एक साधारणतः ऑन अन ऍव्हरेज आकडा, म्हणजे 50-100 लोकांचा अभ्यास करून ऍव्हरेज आकडा काढलेला असतो. तर तो बाळाचं वय किती, समजा 6 महिन्यापर्यंत आहे, तर त्याला साधारणतः 700 मिली दूध साधारणतः काय लागतं, रोज लागतं. नंतर 6 ते 12 महिन्यामध्ये किती लागतं, 600 मिली लागतं. 1 ते 2 वर्षामध्ये किती लागतं, 450 मिली लागतं. आणि 2 ते 3 वर्षामध्ये 425 मिली. साधारणतः आपण आता 2.5-2.5-3 वर्षाला किंवा 2 वर्षानंतर बंद करा म्हणतो. 3 वर्षापर्यंत पाजू नका म्हणतो, कारण नंतर दूध म्हणजे ब्रेस्टफीड बंद होणं अवघड जातं. म्हणून आपण साधारणतः 2 वर्षानंतर ब्रेस्टफीड बंद करा म्हणतो. काही जण 3 वर्षापर्यंत पण पाजतात. म्हणजे थोडक्यात काय, तर स्तनातील दुधाचं प्रमाण, म्हणजे मी आता तुम्हाला हे जे सांगितलं ना, की साधारणतः त्या फिमेल म्हणजे जी आई आहे तिच्यामध्ये किती दूध निर्मिती होते हे मी प्रमाण सांगितलं बरं का तुम्हाला. म्हणजे बाळाच्या वयामध्ये साधारणतः जर बाळाचं आपल्या वय 6 महिन्यापर्यंत, तर आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती साधारणतः 700 ml होते. 6 ते 12 महिन्यात जर बाळाचं वय, तेव्हा आईच्या मध्ये दुधाची निर्मिती 600 ml होते. 1 ते 2 वर्षामध्ये आईमध्ये स्तनातील दुधाची निर्मिती 450 ml होते. म्हणजे कमी कमी होत जाते थोडक्यात. 2 ते 3 वर्षामध्ये आईच्या दुधामध्ये स्तनाची निर्मिती साधारणतः 425 मिली होते. तर आता हे झालं आईमध्ये किती, प्रत्येक वेगळं असतं, पण साधारणतः बऱ्याच 100 लोकांचा अभ्यास करून हे प्रमाण काढलेलं आहे आपण. तसंच शिशुला किती दुधाची गरज आहे, तर 1 महिन्यापर्यंत बाळाला किती दूध लागतं, साधारणतः 50 ते 75 ml दूध एका वेळेस लागतं.
आणि ते दिवसातून 6 ते 7 वेळा लागतं पहिल्या 1 महिन्यामध्ये. नंतरच्या 2 महिन्यामध्ये किती लागतं? 75 ते 100 मिली लागतं आणि दिवसातून किती वेळा लागतं? 7 ते 7 वेळा लागतं. नंतर 2 ते 4 महिन्यामध्ये काय? 100 ते 125 मिली दूध लागतं आणि दिवसातून किती वेळा लागतं? 5 ते 6 वेळा लागतं आणि 4 ते 6 महिन्यामध्ये 150 ते 175 मिली दूध लागतं एका वेळेस आणि असं दिवसातून किती लागतं? 5 वेळा लागतं. जर समजा 5 वेळा जरी पकडलं तर किती म्हणजे 600 650 म्हणजे आईचं दूध 600 मिलीच तयार होते पण थोडस 4 ते 6 महिन्यामध्येच डिफिशियन्सी यायला लागते म्हणून आपण काय म्हणतो 6वा महिना झाला की साधारणतः वरच्या गोष्टी चालू करा. 6 महिन्यानंतर तर 175 ते 200 मिली दूध लागतं. तर आपण काय करतो अशा वेळेस थोडस इकडे दुधाचं प्रमाण पाजायचं कमी करून आपण त्यांना वरचा पूरक आहार काय करू शकतो चालू करू शकतो. हा तर आता मी हे तुम्हाला सांगितलं. तर कोलेस्ट्रॉम वरती टीप आली हा म्हणून पण टीप येऊ शकते बरं का, कारण जे आपण ब्रेस्ट फिडिंगला पहिला कोलेस्ट्रॉम जे बघतो तर ते हे किती हे त्याच्यावरती एक टीप येऊ शकते की बाबा टीप आली शॉर्ट नोट्स मध्ये येऊ शकतं. तर तुम्ही असं लिहू शकता की म्हणजे सुरुवातीला जो आईला 2-3 दिवसाचा जो पिवळसर स्त्राव येतो द्रव येतो त्याला आपण काय म्हणतो चिकट स्त्राव असतो पिवळ्या रंगाचा असतो त्याला कोलेस्ट्रॉम म्हणतात. हे खूप कमी प्रमाणात असतं म्हणजे किती तर साधारणतः 10 ते 40 मिली स्त्रवतं पण ते शिशुला काय असतं अत्यंत पाजणे आवश्यक आहे. का पाजणे आवश्यक आहे तर ह्याच्यामध्ये पौष्टिक पदार्थ प्रथिने आणि बाळाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे काय असतात की हे प्रतिकार शक्तीची वाढवण्याची द्रव्य खूप प्रमाणात मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे ते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत होते आणि जेवढं लवकर तुम्ही आईला एक्सक्लुझिव्ह फीड कराल तेवढं बाळाला कोलेस्ट्रॉल तर मिळतच पण आईला पण त्याचे फायदे मिळतात बॉन्ड डेव्हलप व्हायला वगैरे. तर आणि आईची जे युटरस खाली गेले ते परत पूर्वस्थितीला यायला पण मदत होते. नंतर काय होतं की विषाणूंना जे विषाणू आहेत शरीरामध्ये बेबीचे त्या अकार्यक्षम बनवायची क्षमता कोलेस्ट्रॉल मध्ये असते आणि त्याच्यामध्ये B12 प्रथिने व्हिटॅमिन सी हे सगळं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. त्याच्यानंतर काय जे कोलाई जे जंतू आहेत त्यांना मारण्यासाठी पण काय असतं प्रतिबंधक प्रतिकार शक्ती कोलेस्ट्रॉल मध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळं जे आपल्याला मुदतीचा ताप होणार आहे बेबींना किंवा पोलिओ या सगळ्यांपासून संसर्गजन्य आजारांपासून मुक्तता मिळायला किंवा त्यांच्याशी लढाईसाठी काय होतात वेगवेगळ्या प्रकारे इम्युनिटी आपल्याला कोलेस्ट्रॉलद्वारे मिळते. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो पेशींना जी परिपक्व बनवणारी एन्झाईम्स आहेत म्हणजे पेशी म्हणजे आपल्या टिश्यू थोडक्यात सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनतो किंवा पेशी बनतात. तर त्याचं काय असतं की कुठले एन्झाईम्सचं ते नाव लिहून घ्या. लायसोझाईम पेरॉक्सिडेज लायसोझाईम LYSOZYME लायसोझाईम पेरॉक्साइडेज म्हणजे काय PEROXIDASE ह्याला काय म्हणायचं लायसोझाईम पेरॉक्साइडाइज आणि झॅन्थिन ऑक्साइडाइज झॅन्थिनचं स्पेलिंग लिहून घ्या XANTHINE झॅन्थिन ऑक्सिडेज. हे काय कोलेस्ट्रॉल मध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काय होते शिशूमधली काय होते रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य चांगलं राहते आणि विकास होण्यास किंवा बाळाचे डेव्हलपमेंट होण्यास आपल्याला हे जास्त प्रमाणामध्ये उपयोग असतं. अजून एक टिपा लिहामध्ये येऊ शकतं की स्तनपानाचे फायदे किंवा महत्व सांगा. तर हे फक्त तुम्ही असं वाक्य सुरुवात करू शकता की स्तनपान हे बाळाच्याच नाही तर आईच्या पण स्वास्थ्यासाठी उपयुक्त असते. तर ते कसं असतं की थोडक्यात काय तर तुम्ही आता विचार करा की कुठली पण गोष्ट बाळाला जर चालू करायची म्हणले तर मग त्याला वस्तू लागतील ते तर हे बाळाचं स्तनपान ब्रेस्टफीड काय सोपं आहे. याला काही बाटली नाही वाटी चमचा नाही गरम करावं लागत नाही काय नाही तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा इझिली अवेलेबल होतं आणि इकॉनॉमिकली विकत आणायला जायचं नाही त्यामुळे इकॉनॉमिकल पण सगळ्यांना परवडण्यासारखं आहे. हा एक पॉइंट येतो. दुसरी गोष्ट आईच्या दुधातील पौष्टिक घटक बाळाच्या वाढीसाठी जसे उपयुक्त आहेत तसं ते गाईचं किंवा म्हशीचं दूध पाजायचं बाळाच्या वाढीला अडचण येऊ शकते. तर तसं कारण आईचं दूध हे कसं असतं की त्याचं कॉन्स्टिट्यूशन गाईच्या आणि म्हशीच्या दुधापेक्षा वेगळं आहे. त्यामुळं शिशूच्या वाढीसाठी शिशूच्या ग्रोथसाठी आईचं दूध हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिशूच्या बौद्धिक वाढीसाठी मानसिक वाढीसाठी शारीरिक वाढ सगळंच आपण WHO ची व्याख्या बघितली की शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक जे आपलं जे काही आहे त्या बेबीच्या वाढीसाठी काय करू शकतो आपण याचा
वापर जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रमाणामध्ये करू शकतो. आणि आईला काय उपयोग होतो ह्याचा, की आईला म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, की दोघांच्या मध्ये इमोशनल बॉन्ड निर्माण होतो. त्याच्यानंतर काय होतं, की आईचं जे युटरस पूर्ववत यायला मदत होते, कारण त्याच्यामध्ये हार्मोन्स स्त्रावतात जेव्हा ती ब्रेस्टफीड करते तेव्हा. आणि दुसरी गोष्ट काय, की पेन, वेदना ज्या आहेत आईच्या, त्या आई विसरते. ज्या काही डिलिव्हरीमध्ये तिला लेबर पेन किंवा त्या, आणि त्याच्यानंतर तिला तो एक प्रकारचा जो आनंद असतो किंवा हे असतं, बाळाला काय वाटतं, की बाळाच्या कुशीमध्ये ऊब मिळते आणि बाळाला सेफ वाटतं, कारण 6-9 महिने ते आईच्या पोटात राहिलं असतं. आईची स्पंदनं, आईचं सगळा स्पर्श त्याला जाणवत असतो आणि त्यामुळं बाळाला सेफ आणि सिक्युअर वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याचं एक प्रकारचं कसं असतं, की जेव्हा आई आणि बाळ वेगळे, म्हणजे एनआयसीयूत ठेवायची वेळ येते, काचीत ठेवायची वेळ येते, तेव्हा काय होतं, की किती नाही म्हणलं तरी बेबीला एक प्रकारचं सेफ किंवा सिक्युअर नाही वाटत, किंवा बाळाची ग्रोथ होणे किंवा बाळाच्या वाढीला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जसं बाळ स्तनपान करते किंवा हे करते, तसं आपल्याला स्तनपानाचे अनेक फायदे काय करता येतात आपल्याला सांगतात. थोडक्यात काय, ते सगळे मल्टीविटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, हे सगळं आईच्या दुधामधून बेबीला खूप चांगल्या प्रमाणामध्ये व्यवस्थित कॉन्स्टिट्यूशन मध्ये मिळतं. त्यामुळे काय करतं, आणि बाळाच्या पचनक्रियेला सोपं असतं हे. बाळाची पचनक्रिया आईचं दूध मिळालं तर सोप्या प्रमाणात, पण तुम्ही वरचं दूध द्यायला लागला तर इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आले, डायजेशनला येणारे प्रॉब्लेम आले, वॉमिटिंग, लूज मोशन होण्याचे चान्सेस. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आईचं किंवा आईच्या दुधामधून बाळाला इम्युनोग्लोबिन्स मिळतात, हे म्हणतात प्रतिकार शक्ती, हे सगळं तुम्ही काय करतात, थोडक्यात काय, की 5-6 पॉईंट मध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता प्रत्येक पॉईंट खाली. आईला होणारे फायदे, बाळाला होणाऱ्या फायद्यामध्ये मग तुम्ही परत त्याचे विभागणी करू शकता. रोगप्रतिकारक शक्ती मिळते, नंतर मानसशास्त्रीय, शरीरशास्त्रीय काय, आणि आर्थिक घटक काय, आणि इतर फायदे काय. ते नैसर्गिक दृष्टीने स्वच्छ आहे, सुरक्षित आहे, निर्जंतुक आहे, केव्हाही उपलब्ध असतं आईचं दूध, गरम किंवा थंड नसतं, जसं पाहिजे त्या टेम्परेचरला असतं. मासिक पाळी काय होते, ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे आईची मासिक पाळी उशिरा चालू होते, मग त्यामुळे आईला त्याचा फायदा होतो मासिक पाळी उशिरा चालू झाले की. त्याच्यानंतर काय होतं, की आईच्या दुधा म्हणजे कसं असतं, की ते प्रिझर्व पण करून ठेवता येतं आपल्याला, समजा आपण, आणि नंतर पाचता. आणि आईला, बाळाला, की हे डायबिटीस, हे जे हायपरटेन्शन, डायबिटीस, हे जे आजार आहेत ते, किंवा स्थूलता, ओबेसिटी, ह्या सगळ्या गोष्टी बाळामध्ये अवॉइड करायला आईचं दूध मदत करतं. म्हणजे जर तुम्ही आईचं दूध नाही पिलं तर ह्या गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. ॲथेरोस्क्लेरोसिस, हायपरटेन्शन, डायबिटीस, तर आईचं दूध पिलं तर हे बाळामध्ये होणार नाही. तर कारण आईच्या दुधामुळे काय होतं, की त्यांना वेगळ्या प्रमाणात कॉन्स्टिट्यूशन मिळतं, आणि मग काय होतं, की हे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला हे हे करता येतं. आता समजा ब्रेस्ट फीड नाही झालं तर कृत्रिम पोषण करायची वेळ येते, आपण ते पुढच्या तासाला बघू, की बाबा आर्टिफिशियल फीड, जेव्हा अगदीच आईला दूध येत नाहीये, आईलाच काही आजार झालाय, आई आणि बेबी एनआयसीयूत आहे आणि आईचं दूध देता येत नाहीये, अशा वेळेस, किंवा शक्यतो 99% असं होत नाही, की जेव्हा जेव्हा बेबी जरी एनआयसीयूत असलं तरी आर्टिफीड जरी देता आलं तरी आईचं दूध हे काढून एक्सप्रेस करून दिलं जातं. त्यामुळे शक्यतो अशी वेळ येत नाही. पण आईलाच काही अडचण आली तर मात्र बेबीला कृत्रिम पोषण द्यायची, किंवा आई एक्सपायर झाली, बेबी राहिलं, अशी जर वेळ आली तर त्यासाठी कृत्रिम पोषण काय द्यायचं ते आपण पुढच्या तासाला बघू. हा, काय अडचण नाही ना यात? ठीक आहे, थँक्यू.